हो, त्यांचा मेसेज केलाय म्हणून करूया सुरू. सर्वांना नमस्कार. अक्षर मानव व्यापार विभागाचा आपला हा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे सेल्स गप्पा, याला आपण आता सुरुवात करीत आहोत. आत्ताच अक्षर मानवचे संस्थापक राजन खान गुरुजी यांनी अक्षर मानवची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहेत ती अत्यंत सविस्तरपणे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहेत. आज आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे ग्रेट लीडर परेश सर स्वतः या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मागच्या वेळेस वाढदिवस असल्यामुळे आणि काही अपरिहार्य कारणामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत. त्यामुळे थोडीशी आम्हाला ती कुठेतरी काय म्हणतात त्याला कमतरता त्या कार्यक्रमामध्ये जाणवली. त्यामुळे आज अशी कोणतीही कमतरता आम्हाला जाणवणार नाही. नेहमीप्रमाणे आज ते आपल्याला सेल्स या विषया संदर्भात मार्गदर्शन द्यायला या ठिकाणी सज्ज आहेत. तर आपण आपला कार्यक्रम सुरू करूया. आपल्याला अक्षर मानवची ध्येय उद्दिष्ट या ठिकाणी कळलेली आहेत. आपण इथून आता अक्षर मानव व्यापार विभागाची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहेत त्याच्यावर आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपल्यासोबत आज जे एंटरप्रेन्योर आहेत त्यांचं पण या ठिकाणी मुलाखत होणार आहे. तसेच आपले दोन प्रमुख मार्गदर्शक लीलाताई सोनवणे आणि परेश गांधी सर या ठिकाणी आहेत. तेही आपल्याला विविध प्रकारच्या व्यवसाय संबंधी आणि व्यावसायिक ज्या काही टिप्स असतात आपल्याला त्या या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत. नंतर आपण मग समीक्षकांकडे जाऊया आणि तिथून मग पुढे आपण आपला कार्यक्रमाचा नेहमीप्रमाणे समारोप करू. नमस्कार, मी सुधीर देशमुख. अक्षर मानव व्यापार विभाग याच्या अंतर्गत कार्यरत जो एक उपविभाग आहे अक्षर मानव पेअर मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग याचा एक राज्याचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे. गेली 25-30 वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी स्वतः कार्यरत आहे आणि आता अक्षर मानवशी जोड असून अक्षर मानवमध्ये जे आपल्या कुटुंबातले जे काही सदस्य आहेत यांना त्यांचं स्वतःचं ब्रँडिंग असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या उत्पादनं असतील, त्यांच्या स्वतःच्या काही सेवा असतील, तर याचं चांगल्या प्रकारे ब्रँडिंग, चांगल्या प्रकारे याची पब्लिसिटी आणि वेगवेगळे जे मीडियाचे माध्यम आहेत त्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी करून देण्यासाठी आम्ही हा विभाग सुरू केलेला आहे. तर आपण आता या ठिकाणी सर्वप्रथम अक्षर मानव व्यापार विभागाची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहेत ती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. गटाच्या प्रत्येक उत्पादकाला त्याच्या उत्पादनाच्या विपणन आणि विक्रीमध्ये मदत करणे हे आपलं अक्षर मानव व्यापार विभागाचं एक प्रमुख ध्येय या ठिकाणी आहे. प्रत्येक उद्योग आणि व्यवसायामध्ये पारदर्शक विक्री आणि वितरण नेटवर्कला प्रोत्साहन देणे हेही आपलं उद्दिष्ट आहे. रोजगाराच्या संधींसह विविध व्यवसायांसाठी 1000 पेक्षा विपणन आणि विक्री व्यावसायिकांची टीम शिक्षित करणे हे आपलं अक्षर मानव व्यापार विभागाचं अजून एक ध्येय आणि उद्दिष्ट आहे. 2000 पेक्षा अधिक उत्पादनांसाठी स्वतःचे डायरेक्ट सेल्स नेटवर्क तयार करणे या दृष्टीने आपण आता बरेच पुढे गेलेलो आहोत आणि आपण त्यामध्ये काम करत आहोत. अक्षर मानव कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक विभागासाठी किमान एक व्यवसाय संधी तयार करणे हेही आपलं एक उद्दिष्ट आहे. उद्योगपती आणि व्यावसायिकांना जीवनामध्ये अंतर्गत व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग मध्ये हे साध्य करण्यासाठी प्रेरित करणे हे देखील आपल्या अक्षर मानवचं उद्दिष्ट आहे. अक्षर मानव लवकरच आपला एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जो आहे तो लॉन्च करतो आहे, ज्याला आपण पूर्वी आपण ई दुकान हे त्याला नाव दिलं होतं, पण आता ई बाजार हाट म्हणून आपण त्याला पुढे प्रमोट करणार आहोत. आणि त्या माध्यमातून अक्षर मानव कुटुंबातले आपले जेवढे व्यावसायिक आपले सदस्य आहेत यांना एक चांगला फोरम आपण त्या माध्यमातून या ठिकाणी मिळवून देणार आहोत. अक्षर मानव व्यापार विभागांतर्गत हा जो आपण सेल्स गप्पा कार्यक्रम घेतो या माध्यमातून आपल्याला व्यवसायाविषयी लागणारं जे बारकावे आहेत, जे विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन आहे त्याचं या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आणि खुल्या मनाने या ठिकाणी चर्चा केली जाते. चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळते. एकमेकांच्या व्यावसायिक संकल्पनांचं, विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. ऑलमोस्ट आपले 12-13 एपिसोड आतापर्यंत झालेले आहेत आणि अतिशय छोटंसं रोपटं आपण हे जे लावलं होतं या रोपट्याला आता हळूहळू चांगला बहर यायला लागलेला, त्याला धुमारे फुटायला लागलेले आहेत. आणि या माध्यमातून हा जो आपला कार्यक्रम आहे, मी आज बघतोय आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी लोक जॉईन व्हायला लागले होते आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. आमच्यासाठी तर ही उत्साहवर्धक बाब आहे की लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत. या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांना सामील होता नाही आलं ती लोक जे आहेत
हा कार्यक्रम पूर्ण रेकॉर्ड केल्यानंतर हा युट्यूबवर आणि फेसबुकवरून जेव्हा टाकला जातो तेव्हा त्याला खूप चांगल्या प्रकारे व्ह्यूज त्याच्यामध्ये मिळतात आणि लोक ते सगळे बघतात. या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे, आनंददायी आहेत आणि हा कार्यक्रम आम्ही अशाच प्रकारे निरंतरपणे पुढे नेत राहणार आहोत. तर आज आपल्यासोबत या ठिकाणी एक एंटरप्रेन्योर देखील आहेत, त्यांचा पण आपण परिचय करून घेऊ. तत्पूर्वी मी अगदी थोडक्यात आपले जे प्रमुख 2 मार्गदर्शक आहेत, लीलाताई सोनवणे आणि परेश गांधी, या दोघांचा मी या ठिकाणी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. सुरुवातीला परेश सर D.Pharm BBA असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हेल्थ केअर प्रोफेशन मधलं म्हणजे आम्ही आता तर त्यांना असं म्हणू शकतो की ते त्यामधले विद्यापीठ बनलेले आहेत, इतकं त्यांना त्याबद्दल माहिती झालेली आहे आणि ते सगळे त्यांची जो अनुभवाची माहिती आहे ती भरभरूनपणे ते आमच्या समोर सांगत असतात आणि लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम इथे करत असतात. परेश सर सध्या इनोव्हेशन प्लसचे डायरेक्टर आहेत. बापट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते अतिशय सक्रिय भूमिकेत असतात. त्याच्यानंतर विशेष म्हणजे सध्या पिंपरी येथे जे दिव्यांग भवन स्थापन होते आहे त्या दिव्यांग भवनमध्ये ते अत्यंत सक्रिय भूमिकेत इथे काम करतात आहेत आणि ते एक मोठं कार्य त्यांच्या हातून होते आहे. हा खरं तर म्हणजे हे सांगणं आमच्या प्रोफाईलमध्ये नाही, त्यात आम्ही एक्स्ट्रा ऍड करून घेतलेला आहे. त्यासाठी आम्ही काही परिसरांची परवानगी पण घेतलेली नाही, तो भाग वेगळा. परंतु आम्हाला त्यांच्याबद्दल खूप बोलावं असं वाटतं, खूप सांगावं असं वाटतं, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल नेहमी सांगत असतो. परेश सर जे आहेत ते त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्युमन लाईफस्टाईल आणि डिसीजवर ते अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन करतात. बिझनेस कन्सल्टंट म्हणून त्यांचं काम आहे. सेल्स हा तर त्यांचा अतिशय चांगला एक हातखंडा आहे, त्यावर ते सातत्याने मार्गदर्शन देतात. अक्षर मानव व्यापार विभागाचं पूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते आणि ती जबाबदारी ते अत्यंत समर्थपणे इथे पेलत असतात. कुठल्याही जबाबदारीपासून परेश सर जे आहेत ते म्हणजे वेळ काढूपणा करत नाहीत, हे त्यांचं एक वैशिष्ट्य मी बघितलं. त्यांना कधी विचारा, कधी फोन करा कुठल्याही विषयासंदर्भात, तर त्यांचं ते अगदी मार्गदर्शन द्यायला सातत्याने तिथे तयारच असतात. आपल्या दुसऱ्या मार्गदर्शक आहेत लीलाताई सोनवणे. B.Com MBA इन फायनान्स असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. सुरुवातीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे अध्यापनामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे. HR आणि ऍडमिन या विषयाचे ते अतिशय तज्ज्ञ आहेत. सेवा मॅनेजमेंट सोल्युशन त्या संस्थापक आहेत. ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि मॅनेजमेंट कन्सल्टिंग हे त्यांचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम देखील त्या घेत असतात. लिडरशिप डेव्हलपमेंटमध्ये ते सातत्याने मार्गदर्शन देत असतात. आणि स्किल एनहॅन्समेंट म्हणजे कौशल्य विकास हा त्यांचा एक त्यांच्या शिक्षणाचा किंवा त्यांच्या अध्यापनाचा एक अतिशय चांगला असा पैलू आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळत राहते. आपल्यासोबत आज जे एंटरप्रेन्योर आहेत, आरोग्यवर्धिनी अमृततुल्य चहा मसाल्याचे उत्पादक आहेत. त्यांचं नाव आहे ओमकार गाडगीळ. त्यांची एक छोटीखानी मुलाखत या ठिकाणी लीलाताई घेतील आणि ते त्यांच्या आपल्या व्यवसायाबद्दल ते या ठिकाणी आपल्याशी चर्चा करतील. त्यांची मुलाखत झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तराचा आणि चर्चात्मक कार्यक्रम ठेवणार आहे, कारण याचं नावच आपलं ठेवलेलं आहे सेल्स गप्पा. इथे संवाद हा एकतर्फी अजिबात नाही, हा दुतर्फा संवाद आहे. दोन्हीकडनं या ठिकाणी प्रश्नोत्तर होतात आणि आपापल्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी मांडत असतो. आपल्याला समीक्षक म्हणून माझे जे आमचे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी क्षेत्रातले एक अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्यांना आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. राम झोंड सर. पुण्यामध्ये त्यांनी जवळपास गेल्या 45-46 वर्षापासून ते फोटोग्राफीचा व्यवसाय या ठिकाणी करत असतात आणि त्यांनी म्हणजे पुण्याचे राजकीय सामाजिक क्षेत्रातले आज आपण ज्यांना मोठे मोठे नेते म्हणतो ते त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कॅमेराबद्ध केलेला आहे, त्यांचे छायाचित्रण केलेलं आहे आणि त्यांना खूप मोठा अनुभव आहे. आमच्याशी ते बरेचदा व्यवसाय या विषयावर ते नेहमी चर्चा करत असतात आणि आमच्याशी ते बोलत असतात. आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो प्रस्तावनेचा जो एक भाग आहे त्याची जबाबदारी माझ्याकडे नेहमी असते, तो या ठिकाणी आपण थांबूया आणि आता इथून आपण प्रत्यक्षपणे दोन्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन, एंटरप्रेन्योरची मुलाखत आणि पुढे समीक्षण आणि प्रश्नोत्तर असा आपण हा सेगमेंट या ठिकाणी चालू करतो आहोत. तर लीलाताई, ओव्हर टू यू. थँक्यू. कृपया सर्वांनी आपले व्हिडिओज ऑन करा, मला बघू द्या सगळ्यांचे चेहरे कसे आहेत. गुरुवारी सायंकाळी कसे आहेत सगळे? हॅपी मोड मध्ये. सुवर्णाताई, प्लीज ऑन युअर व्हिडिओ. सो आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना दरवेळेस एक प्रश्न असतो माझा की आज तुम्ही काय आहेत. तर दरवेळेस आपण कुठल्या ना कुठल्या फुलाचं, भाजीचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं रूप घेत असतो, बरोबर आहे.
आज मला हे विचारायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना मसाले माहिती आहेत? मसाले तर आज तुम्ही कोणता मसाला, आज तुम्ही कोणता मसाला? बरोबर. मी आज गरम मसाला आहे. अच्छा, हल्दी परेश. ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. शारदा मॅडम, आज कोणता मसाला आहे तुम्ही? कोणता भाग आहे तुम्ही आज मसाल्यातला? गोडा मसाला. ठीक आहे. अच्छा, ओके, गोडा मसाला. सुवर्णाताई, तुम्ही आज कोण आहे? दालचिनी. ओके, वाव. सुधीरजी, तुम्ही कोण आहे आज? काळे मिरे. ओके ओके ओके, मग मी तेच पत्ता होऊन जाते. इथेच बिर्याणी बनवून टाकू. ओंकार, आज तुम्ही कोण आहे? कोणता मसाला? अच्छा, त्यांनी बरोबर त्यांच्या प्रोफेशनचं कनेक्ट करून टाकलंय. विनोदजी, तुम्ही कोण आहे आज? कोणता मसाला झालेला आहे आज तुमचा? विनोद सर, तुम्हाला येईल का बोलता? अनम्यूट होता येईल? त्यांना अनम्यूट नाही होता येत ना इकडनं. ओके, चलो. सो एवढे सगळे मसाले एकत्र आलेले आहेत. त्या सगळ्या मसाल्याने एक मस्त तडका देऊया आपण आजच्या गुरुवारला. आणि खरंच एकदा सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सेल्स गप्पाची, आमच्या या अक्षर मानव व्यापार विभागाची जी एनर्जी आहेत परेशजी, त्या जॉईन झालेले आहेत. त्याच्यामुळे थँक्यू सो मच परेशजी. आणि आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. सो दरवेळेस आपण ज्यावेळेस सेशन सुरू करतो त्यावेळेस याच्या पूर्वी जे सेशन झालेले असतील त्याचा आपण थोडासा मागोवा घेत असतो. आणि आज जे नवीन उद्योजक जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मला एक माहिती द्यायची आहे की दर गुरुवारी सायंकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये आपण एंटरप्रेन्युअरशिप स्किल डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर सेल्सवर कसा फोकस करावा, आपण एक उत्तम सेल्समन कसं व्हावं, आपल्या बिझनेसची ग्रोथ कशी करावी याच्यावर आपण फोकस करत असतो. आणि त्यामध्ये मग वेगवेगळे सेगमेंट आपण बघत असतो. आपण बघितलं होतं परेशजींनी मार्केट सिलेक्शन कसं करावं, जॉग्राफिकल कसं असावं, डेमोग्राफिक कसं असावं, सायकोग्राफिक कसं असावं आणि बिहेवियरल कसं असावं याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं. त्यानंतर STP म्हणजे सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग कसं असावं याच्याविषयीचं मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. सेल्स पिच आपलं कसं असावं, एक उद्योजक जेव्हा कोणाकडे तरी जातो आहे त्यावेळेस त्याचं सेल्स पिच काय असावं, त्याचं स्ट्रक्चर कसं असावं आणि त्याची काही उदाहरणं सुद्धा सरांनी आपल्याला सांगितली होती. बरोबर आहे. त्याच्या पुढच्या सेशनमध्ये फॉलोअप कसा घ्यावा, एकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाऊन भेटून आलात, बोललात आणि त्यानंतर पुढच्या भेटीची तुम्हाला वेळ घ्यायची आहे किंवा तिथून आल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्यांच्या संपर्कात जायचं आहे तर तो फॉलोअप कसा असावा याच्यावर आपण मार्गदर्शन घेतलं होतं. त्यानंतर मी प्रेझेंटेशन स्किल कसं असावं याच्यावर मी काही पॉइंट्सला हायलाइट केलेलं होतं की ते सिम्पल असावं, त्याच्यात एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी असली पाहिजे, प्रॉपर प्रॅक्टिस करून गेलं पाहिजे. आपण जेव्हा कोणाशी बोलतोय तर आपण आपल्या संकल्पनेविषयी पॅशनेट आहोत हे आपण दाखवलं पाहिजे. आणि कोणकोणत्या प्रकारे आपण प्रेझेंटेशन करू शकतो तर आपण आपल्या व्यवसायाचं फ्लायर बनवू शकतो, पॅम्पलेट बनवू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवू शकतो आणि कॉर्पोरेट व्हिडिओ बनवू शकतो. आणि त्यानंतर आपण एक खूप सुंदर विषय बघितला होता तो म्हणजे बहिरा बेडूक आणि पॉवर ऑफ च. म्हणजे कधी कधी आपल्याला आपल्या यश मिळवायचं असेल, आपल्या यशाचं शिखर गाठायचं असेल तर अनवॉन्टेड थॉट्स, अनवॉन्टेड जे काही बोलणारे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांकडे इग्नोर करून फक्त आपल्या लक्ष्याकडे, ध्येयाकडे फक्त पूर्णपणे फोकस करून आणि बहिरा बेडूक आपण कधी कधी बनलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक वाक्याला, आपल्या प्रत्येक ध्येयाला जर आपण च जोडला तर पॉवर ऑफ च ने ते ध्येय पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. आणि मागच्या सेशनमध्ये आपण बर्नाम इफेक्ट बघितला होता. तर बर्नाम इफेक्ट कोणाला आठवतोय, कोण होतं मागच्या सेशनमध्ये याच्या अगोदर? बर्नाम इफेक्ट आठवतोय कोणाला? कारण मला ते मागचं सेशन थोडंसं इनकम्प्लीट झाल्यासारखं वाटलं होतं. त्याच्यात मी असं मेन्शन केलं होतं की बर्नाम इफेक्ट मध्ये ज्यावेळेस उद्योजक आपल्या ग्रुप सोबत काम करतात, ज्यावेळेस आपल्या एखाद्या टीम सोबत काम करतात तर ते त्यांचं काम करण्याची पद्धत कशी असावी. तर पहिली गोष्ट, त्यांना, त्यांच्या भागीदारांना किंवा त्यांच्या टीम मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आपण दोघेही हा बिझनेस करताना विन विन सिच्युएशन मध्ये कसे असू भविष्यामध्ये हे पटवून देता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपला एकमेकांचा दीर्घकालीन फायदा काय आहे
हा व्यवसाय एकत्र काम करत असताना. अगदी कर्मचाऱ्यांना सुद्धा तुम्ही हा पटवून देऊ शकता आणि त्याच्यातनं तुम्ही चांगले लॉंग टर्म एम्प्लॉईज, लॉंग टर्म मेंबर्स रिटेन करू शकता आपल्या बिझनेसमध्ये. आपल्या सगळ्यांची काम करत असताना एक विश्वासाची आणि सहकाराची भावना एकमेकांमध्ये जपली गेली पाहिजे. आपण ज्यावेळेस एखादा शब्द वापरतोय आणि तो शब्द वापरून आपण आपल्या टीमला मोटिवेट करत असतो, तर त्या मोटिवेशन मध्ये परस्पर हित, तुझं पण बेनिफिट आहे, माझं पण बेनिफिट आहे, असं दर्शवणारे आदरयुक्त शब्द, अशा शब्दांचा संग्रह एका यशस्वी उद्योजकाकडे कायम असला पाहिजे. त्याचबरोबर एक अजून सूचना अशी होती की एकेरी उल्लेख टाळला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा व्यक्ती खूप सिनियर असतो किंवा कदाचित थोडासा इगो त्या व्यक्तीमध्ये असू शकतो. समोरचा व्यक्ती वयाने मोठा असेल आणि पदाने जरी तो लहान असेल, पण तरी सुद्धा त्याचा एकेरी उल्लेख करण्याऐवजी तुम्ही हा सर, हो मॅडम, हे करून घ्या, असं करून घ्या, असं म्हटलात तर त्यांच्या वयाचा मान ठेवल्याचा आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं सहकार्याची भावना निर्माण करण्याचे जास्त चान्सेस तिथे निर्माण होतात. अजून पुढचा मुद्दा मी मांडला होता की पदांपेक्षा हेतूंवर ध्यान. आपलं काय पद आहे, दुसऱ्या व्यक्तीचं काय पद आहे, तो आपल्यापेक्षा हायर पोझिशनला आहे की लोअर पोझिशनला आहे, तो आपला पार्टनर आहे का की मी होल अँड सोल मालक आहे, हा विचार करण्याऐवजी सगळ्यांनी मिळून आपलं ह्या ऑर्गनायझेशन, आपलं ह्या व्यावसायिक संकल्पनेचं काय फायनल काय अजेंडा आहे, फायनल एम काय आहे, उद्देश काय आहे, याच्यावर लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि कधी कधी एखाद्या मीटिंगमध्ये किंवा एखाद्या रिपोर्टच्या अनालिसिसमध्ये प्रेझेंटेशन करताना आपण डायरेक्टली ह्या पोझिशनला पोहोचतो की एखादा असा वादाचा प्रसंग निर्माण होतो की त्या क्षणी एक तर तो व्यक्ती म्हणतो की मला हे मान्य नाही, मी सोडून जातो. पण अशा वेळेस जरी तो आपला भागीदार असेल, जरी तो आपला एम्प्लॉई असेल, तर त्याला कंपनीत एनरोल करण्यापासून तर त्याला काही शिकवण्यामध्ये, त्याला कंपनीच्या पद्धती समजून सांगण्यामध्ये, आपल्या सोबतच्या व्यवसायाच्या काही गोष्टी, संकल्पना समजून सांगण्यामध्ये आपली बरीच एनर्जी गेलेली असते. तर अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला डायरेक्टली गमावण्यापेक्षा आर्यापारची स्थिती टाळणे, आणि या विषयावर आपण नंतर चर्चा करू, आता बाकीचे मुद्दे त्याच्यावर डिस्कस करून घेऊ आणि त्याच्यानंतर थोडासा राग शांत झाल्यानंतर किंवा ते वातावरण निवळल्यानंतर पुन्हा त्याच्यावर चर्चा करणे, हे कधीही जास्त संयुक्त ठरेल असं आपण मानलं होतं. आणि बर्नम इफेक्ट सांगण्यामागचा उद्देश असा होता की सर्कसचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की सर्कसमध्ये माणसाला सगळं छान दिसतं. आपण जातो तर आपण बघतो की त्या मुली असतात, त्या तिथून झुल्यावरनं झुलत असतात, काही प्राणी येतात ते त्यांची ऍक्ट करून दाखवतात, काही विदूषक येतात ते त्यांची ऍक्ट करून दाखवतात. आपल्याला आठवत होतं मागच्या वेळेस की मौत का कुआं सारखे खेळ तिथे खेळले जातात. पण ह्या सगळ्या अनुभवावरून ज्यावेळेस माणूस घराच्या बाहेर पडतो, त्या परिस्थितीच्या बाहेर पडतो, त्या वातावरणाच्या, त्यावेळेस तो म्हणताना काय म्हणतो, सर्कस खूप छान होती. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण आपल्या व्यवसायाविषयी, आपल्या व्यवसायाच्या संकल्पनेविषयी, प्रोडक्ट विषयी, सर्व्हिसेस विषयी जेव्हा आपण आपल्या कस्टमरला किंवा कुठल्याही व्यक्तीला प्रेझेंटेशन करत असतो, त्यावेळेस त्याच्यातून निवडक अशी गोष्ट की जे त्या व्यक्तीला आवडणार आहेत, ज्या त्या व्यक्तीच्या कामाची आहे, जी त्या व्यक्तीची नीड आहे, त्याप्रमाणे ते सगळे प्रोडक्ट जर आपण मांडू शकलो, त्यांच्या समोर जर ठेवू शकलो, तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त अटेन्शन देऊन एखादा असा पॉइंट जो त्या व्यक्तीचा लक्षात राहील आपल्या बिझनेस विषयीचा, अशा प्रकारचे पॉइंट आपण मांडून त्या व्यक्तीला आपण आपलं चांगलं आणि लॉंग टर्मचं कस्टमर किंवा टायअप आपण त्यांच्यासोबत करू शकतो. तर हा होता आतापर्यंतचा आढावा. आजचा माझा जो टॉपिक आहे तो आहे बिझनेस बडी. तर मला हे समजून घ्यायचं आहे तुमच्याकडनं, तुमच्या दृष्टीने बिझनेस बडी हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला काय आठवतं किंवा काय क्लिक होतं? तर तुमच्यापैकी कोणीही अनम्यूट करून आणि व्हिडिओ ऑन करून सांगू शकता की बिझनेस बडी म्हणजे नक्की तुम्हाला काय वाटतंय आणि तो कसा असावा. शारदा मॅडम, सुवर्ण मॅडम, सुधीरजी. येस सुधीरजी. बिझनेस बडी म्हणजे बडी हा शब्द तसा माझ्या जिथपर्यंत माझं आकलन आहे की एक चांगला कुशल मार्गदर्शक किंवा एक असा व्यक्ती की ज्याला आपण आपले प्रत्येक समस्या असतील किंवा गोष्टी असतील आपण त्याला विचारू शकतो आणि त्यावर तो कुशलपणे मार्गदर्शन देईल असा व्यक्ती. आणि तो कसा असावा? हे तो तर तज्ञच लागणार आहे.
म्हणजे आपण त्याला ज्या क्षेत्रातली विचारणार आहोत किंवा आपल्याला त्याच्याकडनं ज्या क्षेत्रातली माहिती अपेक्षा येतो त्या क्षेत्रातले तज्ञ असणं जरुरी आहे. एवढं मात्र ती एक अट आहे त्या गोष्टी. करेक्ट करेक्ट करेक्ट. येस शारदा मॅडम, तुमच्या दृष्टीने बिझनेस बडी कसा असावा? मित्रासारखा असावा, मित्र बडी. ओके ओके. येस परेशजींनी पण हँड रेज केलेला आहे. येस परेशजी बोला. व्हेन वी से बडी, आपल्याला बिझनेस बडी, आता जसं सुधीरजींनी म्हणाले की तज्ञ असावा, मी थोडं याला म्हणेल की तज्ञ नसला तरी चालेल, बट माझ्या दृष्टिकोनातून बिझनेस बडी असा असावा की जो माझा बिझनेस प्लॅन जाणतो, माझ्या प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंटला न जज करता त्याची कारण मीमांसा करण्यासाठी माझ्या बरोबर बसतो, आणि समजा त्याला ज्ञान नसेलही तरी त्याच्या रिलेटेड ज्ञानाचं ॲक्विजिशन करण्यासाठी किंवा दुसऱ्या कुणाकडनं आपल्याला ते ज्ञान मिळेल का की ह्या सिच्युएशन मध्ये, ह्या कंडिशन मध्ये काय करायचं. म्हणजे माझा आजचा टॉपिक फार रिलेटेड आहे या विषयाशी, रिकव्हरी. जेव्हा आपण म्हणतो बिझनेस रिकव्हरीसाठी पण तो जरी तज्ञ नसेल तरी तो त्या प्रकारचं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मदत आपल्याला सतत करत राहील. तर बडी इज समबडी हू कॅन बी ट्रस्टेड फॉर एव्हरीथिंग. म्हणजे बिझनेस मधल्या कुणीही त्याला ट्रस्ट करू शकतं. सो बडी इज समबडी हू टू whom businessman trusts everybody. करेक्ट करेक्ट. थँक्यू परेश, थँक्यू. सुवर्णाताई, तुमचं काय मत आहे? ओंकार, तुम्ही पण सांगा. मला तेच वाटतं की आपला त्याच्यावर एवढा विश्वास असावा की बुडतोय तरी हा सांगेल, त्याच्या शब्दावर विश्वास की हा गाईड करेल, सोबत राहील, मग करू शकतो. कारण कोणी असं सहसा त्याचा आपल्याला देत पण नाही ना ज्ञान सहजच. अगदी बिझनेस मध्ये तरी असंच असतं ना की मी खातकगे खाल्लेत, मी सगळ्या गोष्टी अनुभवाने शिकलोय, ते असं सहज मी कसं काय देणार कोणाला. तेवढं मोठं मन किंवा तेवढा उदात्त हेतू किंवा हे असणं पण मोठं आहे. पण ना तेच ना, मदतीची प्रामाणिकपणे जो मदत करेल ते बडी. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस ओंकार, तुम्ही बोला. व्हिडिओ ऑन केला तरी चालेल. बिझनेस बडी हा आपल्याला मार्गदर्शक असावा, त्यांनी रोज आपल्याला प्रेरित करावं आणि वा, तो अनुभवी पण असावा. बढिया, सुपर. थँक्यू एव्हरीवन. मला तुमचे सगळ्यांचे विचार ऐकून, मला तुमचे सगळ्यांचे थॉट ऐकून खूप छान वाटलंय. आणि आता मी जे थोडंफार मांडण्याचा प्रयत्न करते आहे, तर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे तुम्हाला कसे वाटतात ते बघा. पण माझ्या दृष्टीने आणि बिझनेस बडी म्हणताना इथे संकल्पना मी थोडीशी स्पेसिफिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचदा असं होतं बघा की आपल्याकडे भांडवल थोडंसं कमी असतं, आपण एखाद्या फ्रेंड बरोबर आपली संकल्पना शेअर करतो आणि आपण त्याला म्हणतो की तू होशील का माझा बिझनेस बडी, तू होशील का माझा पार्टनर. तर इथे मी ही संकल्पना अजून जास्त व्यापक करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो आपला बिझनेस पार्टनर असू शकतो, आपल्या कंपनीतला एखादा आपल्या सोबतच जॉईन झालेला एखादा कर्मचारी असू शकतो की ज्याने कंपनी केल्याबरोबर नुकतंच आपल्याला जॉईन केलेलं आहे, ज्याला आपलं सगळं माहिती आहे, किंवा ग्रुप ऑफ पीपल असू शकतात की जे एकमेकांचे बिझनेस बडी आहे, ज्यांनी 4-5 मित्रांनी 7-8 मित्रांनी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून छोट्या छोट्या जबाबदाऱ्या वाटून घेऊ आणि वाटून घेतल्यानंतर एखादा बिझनेस सुरू करूया. तर अशा वेगवेगळ्या अँगल्सने मी ही माहिती इथे मांडलेली आहे. तर बिझनेस बडी कसा असावा, का बिझनेस बडी मध्ये आपल्याला काय मिळालं पाहिजे. तर माझ्या दृष्टीने एक जो बिझनेस बडी असतो तर त्याचं शिक्षण जर आपल्या बिझनेसची जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याशी जर मॅच होणारा असेल तर आपल्याला अडचणीच्या काळामध्ये किंवा तोच बिझनेस, तीच कॉन्सेप्ट प्रोग्रेस करण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारचा बिझनेस बडी आपल्याकडे असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा फूड इंडस्ट्रीचा बिझनेस करतो आहे आणि आपण म्हणूया साधं टोमॅटो केचपचा त्यांचा प्रोसेसचा बिझनेस आहे, तर त्याचं
ते टोमॅटो केचप बनवत असताना कशा प्रकारचे टोमॅटो निवडले पाहिजे, त्याची प्रोसेस कशी असली पाहिजे, त्याचं फर्मेंटेशन कसं होतं आहे, तर याचं टेक्निकल नॉलेज शिकलेला जर एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती जर आपल्या सोबत असेल तर त्या नॉलेजचा, त्याच्या एज्युकेशनल स्टेटसचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. मी थोडंसं उदाहरण हॉस्पिटलचं देऊ इच्छिते इथे. बऱ्याच वेळा आपण बघतो की एखाद्या हॉस्पिटलला एखादं मेडिकल अटॅच असतं आणि त्या मेडिकलला फार्मसिस्ट असणं कंपल्सरी असतं. म्हणजेच आपण जर एखाद्या फार्मसिस्ट सोबत जर बिझनेस करायला सुरुवात केली तर त्या फार्मसिस्टची डिग्री जी आहे त्या डिग्रीचा सुद्धा उपयोग आपल्याला ते मेडिकल सुरू करताना आणि जॉईंट व्हेंचरमध्ये बिझनेस सुरू करताना उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारे इथे मला प्रेझेंट करायचं होतं की एज्युकेशनल स्टेटस पण त्या बिझनेस बडीचं महत्वाचं आहे, म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. दुसरं माझं असं मत होतं की फायनान्शियल स्टेटस. तर ऑफकोर्स जेव्हा केव्हा आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि तो व्यवसाय एका चांगल्या लेवलला पुढे न्यायचा आहे त्यावेळेस जर आपल्या बिझनेस बडीकडे जर चांगलं फायनान्शियल स्टेटस असेल, त्या फायनान्शियल स्टेटसच्या मदतीने आपण व्यवसायाचे जे टप्पे आहेत म्हणजे अगोदर संकल्पना बनवणं, मग त्याच्यासाठी जागेची निर्मिती, त्याच्यासाठी मॅनपॉवरची निर्मिती, प्रोडक्ट बनवण्याची निर्मिती किंवा सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करायच्या आहे याच्यासाठीची आखणी, त्याचं प्रमोशन कसं करणार आहे, मार्केटिंग कसं करणार आहे, या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला जी आर्थिक तरतूद करायची आहे तर असा एखादा पार्टनर आपल्याला मिळाला की त्याच्यामध्ये 50% आता आपल्याकडे आहे आणि पुढच्या 50% त्यांची काही हेल्प होऊ शकणार आहे, तर असे बिझनेस बडी आपल्याला उपयोगी पडू शकतात. आणि मगाशी जेव्हा आपण बघितलं की बिझनेस बडीचा ज्यावेळेस मी प्रश्न विचारला किंवा माहितीची आपण चर्चा करत होतो तेव्हा परेशजींनी एक मेसेज टाईप केलेला की देअर कॅन बी मल्टिपल बिझनेस बडीज. तर खरंच हे शक्य आहे की आपल्याला वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे बिझनेस बडी कनेक्ट करता येऊ शकतात आणि ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या व्यक्तीकडनं सहकार्य घ्यायचं आहे किंवा त्यांना आपल्या बिझनेस सोबत जॉईन करायचं आहे तर आपण त्यांना जॉईन करू शकतो. तिसरा एक महत्वाचा मुद्दा मला अजून इथे वाटला की एखादा व्यक्ती कदाचित त्याच्याकडे लगेच शिक्षण नाहीये किंवा त्याच्याकडे लगेच पैसा नाही, पण त्याचं मार्केटमध्ये गुडविल चांगलं आहे, त्याचं स्टेटस चांगलं आहे, तर अशा व्यक्तीला आपल्या सोबत घेतल्याने आपल्या बिझनेसच्या प्रमोशनला, मार्केटिंगला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. हे जे दोन्ही पॉइंट मी इथे मेन्शन केलेले आहे की गुडविल इन द मार्केट आणि त्याचबरोबर त्याचं नेटवर्क कसं आहे, तर ह्या दोन गोष्टी असलेला जर एखादा बिझनेस बडी आपल्याला मिळाला तर आपला बिझनेस खूप फास्ट चॅनलाइज होईल, खूप फास्ट स्प्रेड होईल आणि खूप चांगल्या लोकांपर्यंत आपण तो बिझनेस पोहोचवू शकतो. आणि आपण बऱ्याचदा असं बघतो की ज्यावेळेस आपण एखादा कार्यक्रम करतो, एखाद्या आपल्या वास्तूचं किंवा आपल्या एखाद्या बिझनेसच्या एखाद्या ऑफिसचं उद्घाटन करतो तर आपण त्या एरियातल्या एखाद्या नामांकित व्यक्तीला बोलवतो. अर्थात ती व्यक्ती ऑलरेडी समाजामध्ये एक प्रस्थापित व्यक्ती असते आणि ज्या वेळेस अशा व्यक्तीला बोलवतो ऑटोमॅटिक बाकीचे लोक येतात. तुम्ही केलाय का कधी हा अनुभव की एखादी नामांकित व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाला गेलेली आहे, हे जेव्हा कळतं तर ते बघून बाकीचे लोक त्या कार्यक्रमाला जातात आणि अशा प्रकारे त्या संकल्पनेला एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत, लाखो लोकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा आपल्याला शक्य होऊ शकतं. तर ह्या संकल्पनांचा अशा प्रकारे आपण अर्थ घेऊन फायदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर जर तो बिझनेस बडी आपल्यासोबत लॉंग टर्म बिझनेस करणार असेल तर त्याचं इमोशनल आणि त्याचं बिहेवियरल थिंकिंग कसं आहे किंवा पॅटर्न कसं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर आपला बिझनेस स्टार्टअप असेल तर आपल्याला आपला जो बडी आहे त्याचं इमोशनल आणि बिहेवियरल पॅटर्न कसं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आता हा मी दोन्ही अँगलने सांगण्याचा प्रयत्न करते इथे. पहिल्या अँगलने जर तुमचे त्यांचे विचार मॅच होत आहेत, तुम्ही खूप दिवसपर्यंत एकमेकांच्या सोबत आहात, पण तरी सुद्धा पैशाचे व्यवहार तुमचे कसे आहेत एकमेकांसोबत, एखादी गोष्ट सुरू करत असताना येस आणि नो हे किती वेळा तुमच्यामध्ये घडतं आहे हे बघून तुम्ही ठरवू शकता की आपण यांच्याशी पार्टनरशिप करायला पाहिजे की नाही. नाहीतर आपल्याकडे हा खराखुरा अनुभव पण आहे की अनेक पार्टनरशिपचे बिझनेसेस सुरू होताना खूप जोशमध्ये सुरू होतात, आपण हे करू ते करू असं करू तसं करू आणि एकाच वर्षामध्ये किंवा त्या बिझनेसमध्ये जर कुठे अधोगती यायला लागली, जर तो बिझनेस सक्सेसफुल होत नाहीये, हे थोडं क्रिटिकल वाक्य आहे पण हे प्रॅक्टिकल वाक्य आहे, तर ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीचं जर इमोशनल आणि बिहेवियरल जर तेवढं प्रॉपर अंडरस्टँडिंग नसेल तर ते त्या बिझनेस कडून दूर जायला लागतात आणि मग आपल्याला पण आपली क्षमता, आपली ताकद कमी झाल्यासारखी वाटते, कारण की आपण त्या उद्देशानेच त्या व्यक्तीला बडी बनवून घेतलेलं असतं.
तर हे इमोशनल आणि बिहेवियरल त्यांचं पॅटर्न कसं आहे हा एकदा ऑब्झर्व करणं गरजेचं. कधी कधी असं पण होऊ शकतं, एखाद्या व्यक्तीकडे खूप चांगला पैसा आहे आणि तो फायनान्स करू शकतो आपल्या बिझनेसला, पण त्याच्या इमोशन मध्ये आणि त्याच्या बिहेवियर मध्ये एरोगन्स आहे, तर अशा व्यक्तीसोबत बिझनेस करणं हेही तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. तर त्या केसमध्ये माझी एक अशी रिक्वेस्ट असेल की सुरुवातीला काही दिवस थोडंसं छोटंसं एखादं काम सुरू करून, एखाद्या पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करून आपण बघितलं पाहिजे ह्या बडीचे आणि आपले विचार मॅच होत आहेत का, इमोशन्स मॅच होत आहेत का, बिहेवियर मॅच होत आहे का, आणि तसं होत असेल तर त्या अनुभवांची शिदोरी पुढे जाऊन मग आपण चांगल्या निर्णयांना जायला हवं. त्या व्यक्तीचं नेचर किती सपोर्टिव्ह आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तो व्यक्ती खरंच अँबिशियस आहे का, की फक्त आरंभशूर आहे, म्हणजे सुरू होईपर्यंत त्यांनी फक्त दाखवलं मी असं करेल तसं करेल, तुला सपोर्ट करेल, मदत करेल, या जबाबदाऱ्या घेईल, आणि ज्या वेळेस हे ऍक्च्युली सुरू होतं त्यावेळेस जर तो व्यक्ती त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी उपलब्ध नसेल तर अतिरिक्त ताण आपल्यावर येऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकतं किंवा आपल्या व्यवसायाचं देखील नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हे सगळे पॉइंट आपल्या बिझनेस बडीमध्ये कोणासोबत पण आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन सुरू करायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला पार्टनर म्हणून घ्यायचं आहे, तर अशा वेळेस हे सगळे मुद्दे आपण लक्षात घ्यावे आणि लक्षात ठेवावे, हे मला आज तुमच्या समोर मांडायचं होतं. सर, माझ्या बाजूने आज हे सगळे मुद्दे पूर्ण झालेले आहेत. याच्यापैकी एखाद्या मुद्द्यावर जर तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, हँड रेज करू शकता किंवा अनम्यूट करून बोलू शकता, किंवा एखादा मुद्दा समजला असेल, तुम्हाला तो प्रॉपर वाटला असेल तर त्याच्याविषयी पण तुम्ही शेअरिंग करू शकता. येस सचिन देवकते सर. अनम्यूट करा. हा बोला मॅडम. हा सर, तुम्ही ऐकले हे सगळे मुद्दे, याच्यापैकी कुठल्या मुद्द्यावर काय बोलायचंय तुम्हाला? हो चालतंय की, काय चर्चेमध्ये मला काय सापडलं तर सांगतो तुम्हाला. ओके ओके. शारदा मॅडम, सुवर्ण मॅडम. नाही मॅडम, सगळंच पडलेलं आहे, परफेक्ट योग्य वाटलं मला. ओके. ओंकार सर, तुम्ही हँड रेज केलाय, बोला अनम्यूट करून. आपला बिझनेस बडी हा आपली चूक दर्शवून देणारा हवा, वा वा, गुड गुड गुड. येस. तर ती आपण गोष्ट सुधारू शकतो ओके. आणि त्याच्यावर चांगलं वर्क करू शकतो. बढिया पॉइंट, बढिया पॉइंट. म्हणजे हे माझ्याकडून पण या इथे मेन्शन करायचं राहिलं, ते तुम्ही मेन्शन केलं ओंकार. थँक्यू सो मच, व्हेरी गुड. येस शारदा मॅडम. हा मॅडम, आपल्या विचारांशी जुळणारा हे सगळ्यात महत्वाचे. येस येस येस, व्हेरी गुड. विचारांशी जुळणार. आणि ह्या सगळ्यापेक्षा ना माझ्या दृष्टीने असं वाटतं ना की इंटिग्रिटी किती आहे त्या व्यक्तीची आपल्यासोबत, ती इंटिग्रिटी खूप मॅटर करते. ती इंटिग्रिटी असेल तर कदाचित बाकीच्या गोष्टींमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करून पण माणूस सुरू करतो व्यवसाय त्याच्यासोबत आणि आपण त्यांना बिझनेस बडी करून घेऊ शकतो. सो थँक्यू सो मच. तुम्ही खूप महत्वाचा वेळ देऊन हे सगळं ऐकून घेतलं, समजून घेतलं. आणि ओव्हर टू परेशजी. येस परेशजी. येस, थँक्यू व्हेरी मच. आज जरा गडबड आहे. आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम मैसूर टू बँगलोर इन अ कार, तर त्यामुळे मे बी थोडा आवाजाचा किंवा व्हिडिओचा व्यत्यय आपल्याला येऊ शकतो. सो फार महत्वाचा मुद्दा लीलाताईंनी आज मांडला इथे, म्हणजे बिझनेस बडी ही जी संकल्पना आहे. ऑफकोर्स एव्हरीबडी रिक्वायर्स अ बिझनेस बडी. विदाउट दॅट you cannot survive. That can be your family member, तुमचा मित्र असू शकतो, तुमचा फायनान्स पार्टनर असू शकतो, तुमचा तुम्ही जसं म्हटलं तसं एम्प्लॉई असू शकतो. अँड बी व्हेरी पर्टिक्युलर टू सिलेक्ट दॅट बिझनेस बडी. पण मी त्याच्याही पुढे असं म्हणेल की असंही होऊ शकतं की तुमचा बिझनेस बडी निवडण्यामध्ये चूक होऊ शकते. बट इट डझंट मॅटर. ऍक्च्युली चुका करत करत शिकणं हे माझ्यापेक्षा वेगळं कुणी अजून समजू शकलं नसेल. कारण मी स्वतःला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणतो आमच्या घरातला. म्हणजे माय फादर वॉज अ ग्रॉसरर, पण मी एकदम वेगळं क्षेत्र निवडलं, दॅट इज कमिंग इन टू फार्मा बिझनेस. फार्मा बिझनेसनी सुरुवात केली आणि आता एक्सपांडेड टू डिफरंट हॉरायझॉन्स. आज सुधीरजींनी पण अनऑफिशियली
फार लिबर्टी घेतली आणि माझं नवीन कार्यक्षेत्र सुद्धा डिक्लेअर करून टाकलं. आणि ऑफकोर्स येस, आय हॅव आय हॅव जॉईंड, आय हॅव बीन ऑफर्ड अँड अपॉइंटेड ॲज CEO ऑफ पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन. ही माझी नवीन जबाबदारी आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल जबाबदारी आहे. आणि इथे आपण 21 प्रकारच्या डिसेबिलिटीज ज्या सरकारने डिक्लेअर केलेल्या आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी, स्टेट गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलेल्या आहे 2016च्या सिपडा ऍक्ट खाली. तर त्या सर्व डिसेबिलिटीजचं सर्वेक्षण, त्यांचं थेरपीज म्हणजे त्यांचं मॉड्यूल सेट करणं आणि त्यांना मोफत प्रकारे थेरपीज देणं आणि त्यांना पुढे सरकारी योजनेचा लाभ मिळवून देणं, त्यांना स्किल डेव्हलपमेंट करून देणं, त्यांना जॉब प्लेसमेंट देणं, अशा 5 महत्वाच्या पैलूंवरती काम करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे दिव्यांग भवन फाउंडेशन असं एक अद्ययावत यंत्रणा सुरू केलेली आहे. It is sponsored by Pimpri Chinchwad Municipal Corporation and all the industries in Pimpri Chinchwad by CSR initially. आणि मग पुढे त्याच्यामध्ये माझ्यावरती जबाबदारी आहे की त्याचं एक चांगलं बिझनेस मॉडेल, सोशल इकॉनॉमिक बिझनेस मॉडेल मध्ये रूपांतर व्हावं आणि एकंदरीतच सगळं सुरळीत चालावं. सो तर असं असतं. म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही माझी बिझनेस बडी झाली. So I got a buddy which is very powerful, which is supportive for the aims or the goals which I have set. म्हणजे मी दिव्यांगांमध्ये, ऑर्थोपेडिक डिसेबिलिटी मध्ये गेली 5 वर्ष काम करत आलेलो, थॅलेसिमिया मध्ये गेली 3 वर्ष काम करत आलोय, सिकल सेल मध्ये मी गेली 15 वर्ष काम करत आलेलो आहे. तर ह्या सर्व, आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मध्ये मी गेली 20 वर्ष काम करत आलेलो आहे. तर या सर्वांना चालना देणं एकंदरीत गरजेचं असतं. मग त्याला आपण बिंग बिझी इज बिझनेस हा जो प्रकार आहे, त्याच्याच अनुषंगाने बिंग बिझी फॉर द गोल्स टू अर्न मनी अँड टू मेक इट सक्सेसफुल फॉर द पीपल इज कॉल्ड सोशल एंटरप्रेन्योरशिप. तर ते सोशल एंटरप्रेन्योरशिप मध्ये हा एक खूप चांगला माझ्या जीवनामध्ये, माझ्या बिझनेस प्रोफाईल मध्ये, इवन माझ्या एकंदरीत करिअर मध्ये एक चांगला पैलू जुडलेला आहे. तर दिस इज व्हॉट इट इज. तर मुद्दा फार सुंदर होता लीलाताईंचा. थोडं 5 मिनिटं मला जास्त बोलावं असं वाटलं, कारण दिस टाईप ऑफ टॉपिक्स आर नॉट टेकन. आणि कौतुक आहे लीलाताईंचं. आणि ऑफकोर्स शी इज लीडिंग द टीम फॉर सेल्स गप्पा. आणि त्यांनी असा हा मुद्दा उपस्थित केला, कारण कुणाबरोबर हात मिळवावा हा एक फार मोठा संभ्रम असतो, आणि ह्याला आपण आता चालना फोडलेली आहे. आज संख्या कमी आहे आपली, 10 लोकच मला इथे दिसत आहेत, 9 लोक इन टोटॅलिटी मला पकडून. बट ठीक आहे, हे युट्यूब माध्यमातून जेव्हा एक साधारण 100, 200, 1000 लोकांपर्यंत, अक्षरमानव युट्यूब चॅनलवरती गेल्यावरती 10,000 लोकांपर्यंत जेव्हा पोहोचेल, वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जेव्हा पोहोचेल, तेव्हा it will be definitely recorded in the history कि there was some sales gappa talk show which was talking about how to collaborate with people. And kudos to Leelatai. I assure you की ही तेवढी उंची सेल्स गप्पा आपली गाठेल. आणि हा सेल्स गप्पा नंबर 16 आहे. वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड 15 and I am proud of the team की मागं 4 तारखेला माझा वाढदिवस असताना जरी मी नव्हतो, तरीही सेल्स गप्पा अखंडपणे तो चालू राहिला. सुधीरजी असो, लीलाताई असो, विनोद बर्वे सर असो, आणि एकंदरीतच सर्व व्यापार विभाग टीम की जी ह्याच्यासाठी कार्यरत असते सेल्स गप्पा पुढे नेण्यासाठी. त्या सेल्स गप्पा आपल्याला 50 एपिसोड्स तरी पूर्ण करायचेच आहेत. आणि हा एपिसोड नंबर 16 हा अतिशय महत्वाचा आणि ह्यासाठी वाटतो की आज हा एक टॉपिक सुंदर बिझनेस बडी हा इथे उपस्थित झाला. मी माझ्या टॉपिकला आता हात घालतो. लेट मी आस्क समबडी ऑफ यू, मे बी द न्यू जॉईनिंग,
की द टॉपिक विच टुडे आय हॅव सिलेक्टेड, याच्या आधीचे जे काही टॉपिक आहे त्याची उजळणी झालेली आहे, युट्यूबवरती अवेलेबल आहेत. तुम्ही सेल्स गप्पा टाईप केलं मराठीमध्ये किंवा अक्षर मानव टाईप केलं अक्षर मानव सेल्स गप्पा टाईप केलं मराठीमध्ये, तर तुम्हाला युट्यूबवरती हे सर्व रेकॉर्डिंग्स मिळून जातील. अवश्य लोकांना रेफर करा, त्यांच्या ज्ञानाचं आहे. आणि इथे मी एकटा किंवा लीलाताई फक्त नाही बोललेलो आहोत, त्या सर्व ह्याच्यामध्ये ह्या गप्पा छान झालेल्या आहेत. यशोदीप वाघमारे असू द्यात, उगले मॅडम आता बरेच एपिसोड्सला जॉईन झालेले आहेत, मी त्यांचं कौतुक करतो. सुवर्णाताई आमच्या रेग्युलर व्ह्युअर आहेत आणि त्या मला वाटतं 16 पैकी 10 तरी कमीत कमी सेल्स गप्पाला जॉईन झालेले आहेत, त्यांचंही कौतुक आहे. ऑफकोर्स जॉईन होणं ही एक परंपरा अशी काही लोकांची सुरू जी झालेली आहे तीही कौतुकास्पद आहे. सचिन देवकाते नेहमी जॉईन होत असतात, तेही एक चांगले व्ह्युअर आहेत. आणि मला वाटतं सर्वच आज जे सर्व जॉईन झालेले त्या सर्वांचं मी एकदा अभिनंदन करतो की तुम्ही एक अशा टॉक शो मध्ये उपस्थित आहात, व्ह्युअर आहात ह्या सर्वांचे. मे बी ते तुम्ही आत्ता लाईव्ह जे अवेलेबल आहात ते पण, आणि इतर जे जेव्हा युट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक आणि इतर माध्यमातून जेव्हा होईल तेव्हा सुद्धा जे हे लोक पाहतील ते एक छान असा उपक्रमाचे साक्षीदार आहेत. सेल्स रिकव्हरी बद्दल मी सुरू करतो बोलायला. तर सेल्स रिकव्हरी खूप प्रकारच्या असतात. तर मला असं आवडेल की समजा कुणीही आपल्यापैकी सेल्स रिकव्हरी म्हणजे तुम्हाला नेमकं काय ह्याची सुरुवात केली तर, म्हणजे मग मी माझ्या गोष्टी जर समजा त्याच्यात ऍड ऑन असतील तर आय वुड रिपीट इट. तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी मला रिपीट करायची गरज नाही पडणार. कुणीही सुरू करावं मला वाटतं सेल्स रिकव्हरी बद्दल बोलायला. यशोदीप सर का नाही येत आज? यशोदीप सरांना खरं आज व्हायला पाहिजे होतं. काहीतरी मी त्यांना मेसेज केला होता सर, ते काहीतरी आज बिझी आहेत, गेस्ट आहेत बहुतेक. मेसेज केला होता. Person can be busy, that's okay. So sales recovery, anybody? What do you mean by sales recovery? What do you understand from sales recovery? Why is sales recovery very important? अनम्यूट करा जर तुम्ही बोलणार असाल तर. हॅलो. बोला शारदाताई. हा, माझ्या मोठ्या भावाचा टाटा फायनान्स मध्ये आहे, तर तो गाड्या त्यांच्या विकल्या जातात आणि नंतर मग तो आधी दिल्या जातात आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने ती अमाऊंट त्यांच्याकडे रिकव्हर केली जाते, इतकं मला माहिती आहे सेल्स मध्ये. त्याच्यामध्ये इतकंच माझं नॉलेज आहे सर. नाही, अतिशय परफेक्ट नॉलेज आहे. म्हणजे मला वाटतं सुधीरजींनी पण हात रेस केलाय, तेही काय बोलले तेही बघू, पण तुम्ही जे काही प्रयत्न केलेला आहे तो खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. येस सुधीरजी. नाही, हा हा जो पार्ट आहे म्हणजे कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा पार्ट आहे सेल्स रिकव्हरी. म्हणजे आपण विक्री केलेला माल असेल किंवा आपण दिलेली सेवा असेल, त्या सेवेचं जे काही त्याचे स्लॉट ठरलेले आहेत पेमेंट रिकव्हरीचे समोरच्याकडून पेमेंट संदर्भात, की ती त्या प्रमाणात येणं जरुरी आहे. जर त्याच्यामध्ये कुठं कमी झालं तर थेट त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या व्यवसायावर होतो, कारण त्याच याच्यावर आपल्या व्यवसायाचे पुढचे पण ट्रान्झॅक्शन डिपेंड असतात. त्याच्यामुळे ते एक अत्यंत महत्वाचा पार्ट आहे आपल्या व्यवसायाचा तो, आणि तो व्यवस्थित चालला पाहिजे. वा, कौतुक आहे सुधीरजी. येस लीलाताई बोला. सर, माझ्या दृष्टीने असं आहे की आपण ज्यावेळेस व्यवसाय सुरू करतो तर व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण एक भांडवल अडकवलेलं असतं, तर जितकं लवकरात लवकर ते पैसे निघून येतील ना, आपण लगेच पुढच्या याच्यासाठी चॅनलाइज करू शकतो ते पैसे, तर किती फास्ट रिकव्हरी होते आपली. किंवा त्याही पेक्षा अजून आनंदाची गोष्ट, ऍडव्हान्स मध्येच पैसे मिळाले तर मग तर अजूनच छान. तर ऍडव्हान्स मध्ये जर पैसे आले तर मग तर तो बिझनेसच म्हणजे विन विन मध्येच जाईल असं मला वाटतं. इट इज जस्ट माय ओपिनियन. बढिया, वेल ट्राईड. येस ओमकारजी बोला. तर आमचा पूर्ण बिझनेस हा ॲडव्हान्स पेमेंटवरच चालतो, सिक्युअर राहतो. गुड गुड. हाही एक चांगला मुद्दा उपस्थित केलाय. मला वाटतं मी काही हिंट्स ऑलरेडी दिलेल्या होत्या, त्यामुळे तुम्ही त्याच मुद्द्याला हात घातला इमिजिएटली. बट रिकव्हरी ह्या शब्दांचे दुहेल अर्थ होतात.
रिकव्हरी म्हणजे क्रायसिस झाल्यावरती येणारा प्रसंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेल्स टीम मध्ये बऱ्याच वेळेला, जसं शारदाताईंचे बंधू आहेत सेल्स मध्ये किंवा बरेच लोक इथे सेल्स मध्ये काम करतात, तर सेल्स मध्ये एक महत्वाचा पैलू असतो, तो म्हणजे ज्याला आपण क्लोजिंग म्हणतो. क्लोजिंग, सेल्स क्लोजिंग. तर एव्हरी इयर सेल्स क्लोजिंग हॅज टू बी देअर फॉर एव्हरी इंडस्ट्री. काहींचे एप्रिल ते मार्च असतं, काही ते वर्ष म्हणून पकडतात, काही लोक महिन्याला क्लोजिंग करतात. तर सेल्स मॅनेजर्स किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह जे असतात त्यांना क्लोजिंग हा प्रकार फार इम्पॉर्टंट असतो, कारण ध्येय ही टप्प्याटप्प्याने गाठली जातात किंवा ध्येय ही टप्प्याटप्प्याने आखली जातात. आणि मग जसं लीलाताई राईटली म्हणाल्या की धंद्यामध्ये किंवा प्रोडक्शन मध्ये पैसे जे अडकलेले आहेत ते जितक्या लवकर रिकव्हर होतील ते सेल्स मधनच रिकव्हर होणार आहेत. तर तो पार्ट असतो सेल्स रिकव्हरीचा, जो ज्याला आपण म्हणतो की पैसे वसूल करणे किंवा पैसे वसूल करण्याच आपण त्याला एक्झॅक्टली म्हणूयात. आणि मग त्याच्या पुढे कधीतरी असं होतं की आपण जे ध्येय बनवलेले असतात, सेल्सचे टार्गेट्स बनवलेले असतात, ते पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. माझ्यावरनं मी उदाहरण देऊ शकतो तुम्हाला की during COVID times there was only 30% of the target which we achieved which was planned for that year. तर आता आणि आफ्टर कोविड देर वॉज व्हेरी चेंज इन द मार्केट सिनारिओ. इट वॉज व्हेरी टफ की आम्ही परत काय सेल्स रिकव्हर करू शकतो. एक तर पहिली गोष्ट काय झाली की सेल्स कमी आल्यामुळे 30% म्हणजे खूपच कमी झालं. त्यामुळे आम्हाला एम्प्लॉईजच्या सॅलरीज कट डाऊन कराव्या लागल्या. ऑफकोर्स ते फील्डवरती गेले नव्हते, त्यामुळे त्यांचा खर्चही कमी झाला होता बऱ्याच कालावधीसाठी. बट दॅट वॉज नॉट इंट्युशन ना, हे कोण विचार करतं. तर आता पुढच्या वर्षीचं माझं ध्येय काय असू शकतं की लाईफ तर थांबली नव्हती. एम्प्लॉईज जे माझ्या बरोबर राहिले, काही लोक सोडूनही गेले बिकॉज अर्धी सॅलरी त्यांना परवडत नव्हती किंवा काही लोकांना भीती वाटत होती कोविडमध्ये आम्ही कामच नाही करू शकणार पुढे. कारण एक कालावधी गेल्यानंतर, फर्स्ट वेव्ह संपल्यानंतर, ज्या वेळेला एस्पेशली हेल्थ केअर वर्कर्सला परवानगी दिली गेली की तुम्ही काम करा, त्यावेळेला आम्ही काही मॉडिफिकेशन्स करून आमच्या फील्ड स्टाफला काही कालावधीसाठी, नॉट फुल डे किंवा नॉट फुल मंथ, पण वर्क फ्रॉम होम आणि हे असं हायब्रिड मॉडेल, फील्ड वर्क असं हायब्रिड मॉडेल तयार करून काम करायला सुरुवात करा असं आमंत्रण दिलं होतं, सो दॅट देअर मनी इज सेक्युअर्ड. बट त्याच्यामध्येही मला काही एम्प्लॉई गमवावे लागले होते. सो बेसिकली देर आर टू पार्ट्स ऑफ सेल्स रिकव्हरी ॲज राईटली सेड. वन इज when you do not achieve your targets of sales which you have opt for. तुम्ही जे ठरवलेले टार्गेट्स असतात, ठरवलेले ध्येय असतात तुमच्या विक्रीचे, ते जर तुम्ही नाही करू शकलात तर काय करायचं. कारण आजकाल प्रत्येक मालाला एक्सपायरी आहे. ऑलमोस्ट एव्हरी सेक्टर हॅज इंट्रोड्युस्ड इट्स एक्सपायरी. म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक मालाचं पण जर समजा म्हटलं मी, तर तशी एक्सपायरी नसते. किंवा स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्सचे जे पदार्थ असतात त्याला नसते. दारूला एक खूप कमी म्हणजे एक्सपायरी नसते दारूला. बट ऍट द सेम टाइम ती शेल्फवरती पडून राहिल्याने सुद्धा बऱ्याच वेळेला त्याची एफिकसी कमी होते. इलेक्ट्रॉनिक गुड्स असू द्या, तुम्ही फूड प्रोडक्ट्सला तर कंपल्सरी एक्सपायरी आहे, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सला, हेल्थकेअर प्रोडक्ट्सला कंपल्सरी एक्सपायरी आहे, इव्हन हेल्थकेअर डिव्हाइसेसला सुद्धा आजकाल एक्सपायरी दिलेली आहे, सर्जिकल प्रोडक्ट्सला एक्सपायरी दिलेली आहे. त्यामुळे यू टेक एनी इंडस्ट्री, देर इज अन एक्सपायरी. तर आता जेव्हा एक शेल्फ लाईफ जास्त होऊन जाते त्यावेळेला जो प्लॅन बनतो त्याला आपण म्हणतो सेल्स रिकव्हरी प्लॅन. हा एक पैलू झाला. दुसरा पैलू ओंकार सरांनी म्हणा किंवा सुधीरजींनी म्हणा, हा अतिशय सुंदर प्रकारे म्हटला. मला तो मुद्दा जास्त स्ट्रेस करायचा आहे. सेल्स रिकव्हरी छान प्रकारे कशी करावी ह्याच्याबद्दल आपण कधी और बोलू.
मग त्याला आपण म्हणू की रिवाइज्ड बिझनेस प्लॅन्स और रिवाइज सेल्स प्लॅन्स टू अचीव द टार्गेटेड गोल्स वेन यू आर नॉट अप टू द मार्क. ती सेल्स रिकव्हरी आपण परत एकदा बोलू. बिझनेस रिकव्हरीचं पण तसंच आहे. जेव्हा बिझनेस क्रायसिस मध्ये येतो, लॉस मध्ये येतो, त्यावेळेला आपण काय तरतूद केली पाहिजे. इनफॅक्ट हे बिझनेस सुरू करतानाच तरतूद केली गेली पाहिजे. अ गुड सेल्स मॅनेजर ऑलवेज थिंक्स ऑफ ABCDE प्लॅन्स. मी आजकाल ई प्लॅन पर्यंत आलेलो आहे. जुन्या थिंकिंग प्रमाणे ABC प्लॅन्स असायचे. आमच्या वेळेपर्यंत ABCD प्लॅन पर्यंत आम्ही आलेलो होतो की सेल्स करायचा जर असेल तर A प्लॅन जर फेल झाला तर बी प्लॅन जर फेल झाला तर C, आणि मग त्यामुळे मंथली, क्वार्टरली आणि इयरली असे टार्गेट अचीवमेंटच्या सायकल्स असायच्या. एक मध्ये आम्ही मिड इयर टार्गेट घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आम्ही सेल्स रिकव्हरी ह्या विषयावरती बोलायचो की जे आमचे एक्झिक्युटिव्ह एम्प्लॉईज, जो एरिया, जे शहर आमचं कमी सेल्स करत आहे त्यांना आपण बोलवून घ्यायचो आणि त्यांना विचारायचो की तुमच्या काय अडचणी आहेत आणि व्हॉट कॅन बी द प्लॅन बी. मग ते सेल्स मॅनेजरकडे ऑलवेज प्लॅन B, C, D तयार असायचे. आता मी ते ABCDE पर्यंत आलेलो आहे. मी माझ्या प्रत्येक बिझनेस मॉडेलमध्ये, मी माझ्या प्रत्येक थिंकिंग मध्ये कायम जर समजा टार्गेट ओरिएंटेड काही विचार करत असेल तर त्याला मी म्हणतो की माझ्याकडे कायम ABCDE प्लॅन कायम असला पाहिजे. तर आता त्या विषयाला आपण थोडं नंतर हात घालू. आत्ता आपण बोलत आहोत सेल्स पेमेंट रिकव्हरी बद्दल. सो तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत असेल की पेमेंट किती टाईपचे असतात, पण एक्झॅक्टली एक अजून पेमेंट टाईप आता लीलाताईंनी आणि ओमकार सरांनी प्रामुख्याने सांगितलं, विच हॅज बिकम अ ट्रेंड, विच इज कॉल्ड ऍडव्हान्स्ड पेमेंट. सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळेला ऍडव्हान्स पेमेंट केले जातं आणि ऑफकोर्स टेंडरिंग सिस्टीम मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला ऍडव्हान्स पेमेंट केलं जातं. बट कॅश पर दुनिया कायम है. कॅश म्हणजे मेजॉरिटी ऑफ द सेल्स इन इंडिया happens through cash. मग कॅश ट्रान्झॅक्शन्स आर अराउंड 60 to 70% इन द वर्ल्ड. की बाबा तुम्ही माल डिलिव्हरी करा, कॅश ऑन डिलिव्हरी घ्या. ऑनलाईन पेमेंट्स, ऑनलाईन पण मार्केट सगळं कॅश ऑन डिलिव्हरी वरती आलेलं आहे. आता ह्यात व्हेरी इम्पॉर्टंट काय विषय आहे तर तो फार सिंपल आहे की सगळ्यात सोपा आहे तो कॅश सेल्स. ऍडव्हान्स पेमेंट घेऊन सेल्स करणं हे फार कमी पर्सेंटेज मध्ये चालतं मार्केटमध्ये. मला वाटतं द रेशो ऑफ कॅश वर्सेस ऍडव्हान्स पेमेंट इज हार्डली 20-25%. 25 तर नाहीच आहे. म्हणजे 18 ते 20% एवढं प्रमाण असेल की ऍडव्हान्स पेमेंट वरती बिझनेसेस चालतात किंवा प्रोडक्ट विकले जातात, सर्व्हिसेस विकले जातात. बट कॅश सेल्स इज व्हेरी मच ऑप्टेड. हर किसी को कॅश चाहिए. तर आता मी पण त्यालाच प्रोत्साहन देतो. तर कॅश आणि आता एक नवीन प्रकार आलेला आहे कॅश क्रेडिट. कॅश आणि क्रेडिट हे दोन माहितीच होते. क्रेडिट म्हणजे काय? उधारी. आता उधारीचे काय म्हणजे मग ते बोर्ड लागायला लागले, पाट्या लागायला लागल्या. कस्टमर हा म्हणजे ग्राहक हा राजा असतो आणि राजाने कधीही उधार मागू नये. आमच्याकडे उधारी बंद आहे असे पुणेरी पाट्या म्हटल्या तरी हरकत नाही, ते लावायला लागतात. कारण उधारीचा धंदा हा कायम रिस्क ओरिएंटेड असतो. त्या रिस्क पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बरेचसे लोक त्यांचा स्वतःचा धंदा जो काही आहे, साधारण आता मार्केटमध्ये 30% बिझनेस जो आहे तो उधारीवरती चालतो. येस लीलाताई, तुम्ही हात वर केलाय, काही तुम्हाला त्याच्यात ऍड ऑन करायचं आहे का? मी अशी एक पार्टी बघितलेली आहे, ग्राहक आमच्यासाठी देव आहे, देव उधार मागत नाही. अशी पार्टी पण मी बघितलेली आहे. एक्झॅक्टली, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे अशा पाट्या आहेत ना, बरोबर आहे. कारण काय झालं, उधारीचं जग आलं आणि देर वॉज अ टाइम व्हेन 50-60% ऑफ द टोटल बिझनेस वॉज ऑन क्रेडिट आणि इट बिकम्स डिफिकल्ट टू जनरेट सो मच ऑफ मनी ऑन आवर ओन. म्हणजे सेल्फ ओन्ड बिझनेस असतात, प्रोप्रायटरी बिझनेस असतात किंवा पार्टनरशिप बिझनेस असतात,
त्या लोकांना फार प्रॉब्लेम आले. तर आता बँकवाल्यांनी बऱ्याचशा सुविधा दिलेल्या आहेत. तर त्याच्यात त्या बँकवाल्यांच्याच संकल्पनेमधनं एक संकल्पना आली आहे, दॅट इज कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट 2 प्रकारचे असतात. वन, that we know that the customer is our routine customer and we can trust him for a speculated time of त्याच्यामध्ये त्याचं आपलं मार्जिन पण थोडंसं इन्क्लूड करून घेतो आपण मग त्यावेळेला, की त्या 1 महिन्यानंतर हा कस्टमर पूर्ण 1 ते 30 तारखेचं पेमेंट देऊन टाकेल. त्याला आपण म्हणतो कॅश क्रेडिट पार्टी. की आपल्याला ह्याचं 100% माहिती आहे की हा ह्या स्टिप्युलेटेड पिरियड मध्ये पैसे देणारच आहे. मग तो मग आपल्याला त्या पार्टीवरती विश्वास असतो, विच इज ग्रोईंग नावडेज. म्हणजे होलसेलर लेवलला तर कॅश क्रेडिट पार्ट्या ह्या खूपच जास्त वाढलेल्या आहेत. म्हणजे जिथं डिस्ट्रीब्युशन चॅनल मध्ये मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर असं मॉडेल आहे, तिथं हे कॅश क्रेडिट हा जो प्रकार आहे तो जवळजवळ 60% आहे. जिथं डायरेक्ट सेलिंग आहे तिथे थोडं कमी आहे. इथे डायरेक्ट सेलिंग मध्ये ह्याचा हा प्रकार शक्यतो येतच नाही. पण बँकेने पण आता एक कॅश क्रेडिट नावाची सुविधा उपलब्ध केली आहे. म्हणजे इफ अ कंपनी नोज की दे हॅव अ सेल्स विच इज टू बी गिवन ऑन क्रेडिट but a ready-made sales, then but the company requires the urgent money. तर त्यावेळेला तो त्या पार्टीच्या नावावरती, त्या पार्टीच्या बिलावरती ऑन बिहाफ ऑफ द पार्टी बँक ह्या कंपनीला, मॅन्युफॅक्चरर कंपनीला किंवा ट्रेडर कंपनीला पेमेंट करते. ऑन द बेसिस ऑफ रिटेलर तो होलसेलरला पेमेंट येतात. ऑन द बेसिस ऑफ होलसेलर्स स्टँडिंग ऑर्डर्स ते मॅन्युफॅक्चररला पैसे येतात. आणि त्याच्यावरती एक छोटस व्याज असतं. बट कैश का इम्पोर्टेंस जो होता है वो अपने को मिल जाता है. क्योंकि अगर 1 या 1.25% महीना भर के तेवढंच आहे, 1.5% जास्त नाहीये व्याज मार्केटमध्ये. म्हणजे मार्केटमध्ये म्हणूयात किंवा बँकांचं म्हणूयात, जर 1.5% पैसे भरून आपल्याला रेडीमेड मनी बँक देत असेल तर आपण मॅन्युफॅक्चररला म्हणजे आपल्या प्रोक्युअरमेंटसाठी खूप सारा पैसा जर वाचू शकत असू, कारण कॅश डिस्काउंट नावाचा जो प्रकार असतो तो खूप भयंकर आणि मोठा असतो. आय हॅव सीन ट्रान्झॅक्शन्स हॅपनिंग की ज्याच्यामध्ये 5 पासून ते 10% कॅश डिस्काउंट दिले जाते आजकाल, कारण कॅशला तेवढं महत्व आहे. आज आता ताबडतोब तो सेल्स होतो आहे. आज आमच्या म्हणजे हेल्थ इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर जेनेरिक सेल्स नावाचा प्रकार आलेला आहे, जो अतिशय स्वस्त प्रकारे औषधं उपलब्ध करून देण्याचा पर्याय आहे पेशंटसाठी. एंड युजर्सला त्याचा बेनिफिट होणार आहे. तर ह्या चेन मध्ये जेव्हा डायरेक्ट सेलिंग मध्ये म्हणजे काही कंपन्या उतरत आहेत, म्हणजे कंपनी टू रिटेलर डिरेक्टली एक चेन मधली फळी गायब करतायत, दॅट इज होलसेलर. तर त्यावेळेला ते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात कॅश डिस्काउंट देत आहेत. सो this is very important that your recovery cycle should be set. तुमची जर रिकव्हरी सायकल नीट सेट नसेल तर धंद्याला फार अडचण येऊ शकते. सो यू हॅव टू बी डिटरमाइंड की ज्या वेळेला आपण सेल्स करणार आहोत त्या सेल्स तो ऍडव्हान्स बेसिसवर आहे, तो कॅश स्वरूपाचा आहे, तो कॅश क्रेडिट आहे का आपण क्रेडिट वरती काम करतो. मग आता आपण येऊयात क्रेडिट सेल्स वरती. इफ वी आर डुईंग क्रेडिट सेल्स, माय डिअर फ्रेंड्स, कन्सिडर वन कंपोनंट की 2-3 महिन्याचं जर तुम्ही क्रेडिट देत असाल तर एक छोटं आणि त्याचं व्याज तुमच्या त्या अल्टिमेट सेल्स प्राइस मध्ये जे तुमची असेल त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल. कारण जर तुम्ही असं केलं नाही आणि तुमचा बिझनेस जर सीसी वरती कॅश क्रेडिट तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती किंवा ओडीवरती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी वरती चाललेला असेल तर त्याचं व्याज मात्र तुमच्या बिझनेस मध्ये लागतं आहे. आणि इफ सेल्स इज ऑन क्रेडिट
And if you have not considered that component as an additional margin, your business might go into loss. So my dear friends, whosoever are doing credit business, they should always consider a component of 2 to 3% extra rates or income or MRP when you are doing credit sales. मग आता माझ्याकडनं मला वाटतं आज मला एवढंच तुमच्याशी शेअर करायचं होतं की रिकव्हरी हा इम्पॉर्टंट पार्ट असतो. रिकव्हरी प्लॅन हा सेल्स गोल प्रमाणे कसा आहे ह्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करा, 4 पार्ट मध्ये करा. आता लीलाताईंच्या आणि ओमकार सरांच्या म्हणण्याप्रमाणे की हाऊ मच ऑफ माय मनी इज गोइंग टू बी ऍडव्हान्स, कुठला सेल्स माझा ऍडव्हान्स मध्ये बुक होणार आहे, ऍडव्हान्स मनी त्याचं रिकव्हरी मध्ये येणार आहे, कॅश येणार आहे, कुठला पैसे हे माझे कॅश मध्ये येणार आहेत, कुठले पैसे माझे किती अमाऊंट किती पर्सेंटेज आपले कॅश क्रेडिट मध्ये आहे, आणि कुठल्या बिझनेस किंवा कुठला सेल्स आपण क्रेडिट मध्ये करतो. आणि एव्हरी स्टेज इट इज बेटर टू गिव्ह 2 to 3% or up to 5% cash discount rather than waiting for the credit. Current recovery of credit sales is very, very tough. I have seen businesses fail. माझं एक उदाहरण आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावर सांगतो की just because the recoveries are delayed आणि त्याच्यामध्ये मग फॉलोअप जर तुटला, परत क्रेडिटला खूप फॉलोअप करावा लागतो. माझ्या वडिलांनी एक छोटी पद्धत मला शिकवली होती की जो क्रेडिटचा कस्टमर आहे, जेव्हा आमची एजन्सी असायची आणि आम्ही डोर टू डोर एजन्सी चालवायचो, त्यावेळेला जो क्रेडिटचा कस्टमर आहे तो जर आपल्याला पुढे पुढे पुढची तारीख पे तारीख देत आहे, तर त्याच्या समोर त्याच्या बिलाच्या मागे जो त्याच्या रिसिव्हल कॉपी असेल, आपण ओसी देतो ना, एक आपल्याकडे कॉपी असते जो तो म्हणतो की मला डिलिव्हरी भेटलेली आहे, एक त्याच्याकडे कॉपी असते फॉर हिज रेकॉर्ड्स, बरोबर. कंपनीकडची जी रेकॉर्डची कॉपी आहे त्याच्यावरती कंपल्सरी त्यांनी दिलेली पुढची तारीख किंवा ह्या तारखेला मी पेमेंट देईल ही तारीख लिहून ठेवायची. साधारण 4 ते 5 वेळा खोडल्यानंतर ती तारीख ह्याच माणसाला लाज वाटते आणि तो 5व्या-6व्या वेळेला साधारण देतो. हा माझा अनुभव. आता ज्याला बुडवायचेच असतात तुमचे पैसे, आता बिझनेसमन इज नॉट अ गुंडा, तो कॉलर पकडून पैसे काढत नाही, शक्यतो नाही काढत. त्याच्याकडे वेगळे पर्याय असतात पैसे वसूल करण्याचे. त्याला आता MSMEनी किंवा भारत सरकारनी GST पोर्टलनी खूप चांगली सुविधा दिलेली आहे की इफ युअर सेल्स इज बुक्ड अंडर GST और इफ यू आर अन MSME, तुम्हाला 45 डेज मध्ये पेमेंट आलंच पाहिजे. GST पण तेच म्हणतं की द क्रेडिट लिमिट सेट, त्याच्यापेक्षा जास्त दिवसांनी जर GST बिल ज्या पार्टीला रेस केले तो जर देत असेल तर यू आर लायबल टू चार्ज देम सम पर्सेंटेज ऑफ इंटरेस्ट. तर हे अंडरस्टँड करा इन युअर बिझनेस व्हेन यू आर डुईंग सेल्स. What type of sales are you doing? Are you doing advance sales, or what percentage of advance sales? What percentage of cash sales? What percentage of cash credit sales? And what percentage of credit sales? My dear friends, this was the topic which I wanted to share with you. I hope आजचा हा टॉपिक पण तुम्हाला तेवढाच इम्पॉर्टंट वाटेल जेवढा बाकीचे माझे इतर सेल्सचे टॉपिक आहेत. कारण ह्या पैलूवरती मला बोलणं जास्त आवश्यक वाटलं. तर मला आज ते माझ्या ऑलरेडी त्या प्लॅन मध्ये होतच, म्हणजे लीलाताईंना मी ते लिहिलं होतं की जसं सेल्स मोठा सेल्स करणं इम्पॉर्टंट आहे, तसंच त्याचं पेमेंट कसं येणार आहे ह्याचं नियोजन करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि मग सेल्स आपण कधीतरी परत बोलूयात. मी माझ्या पुढच्या प्लॅन मध्ये घेतो की जर समजा सेल्स टार्गेट जे अचीव्ह केलेले असतील, डिफाईन केलेले असतील, ते जर वेळेत होत नसतील तर त्यासाठी काय करायचं त्याच्याबद्दल आपण सेशन घेणार आहोत. माझ्या मते एक हा पार्ट आरंभ सर्टिफिकेशन पार्ट संपल्यानंतर माझा तो पार्ट जो मी घेणार आहे तो दॅट इज गोइंग टू बी मोर ऑफ की हाऊ टू सेट द गोल्स, सेल्स टार्गेट कसे सेट करावे, सेल्स टार्गेट सेट झाल्यानंतर सेल्स टार्गेट अचीव्ह नाही झाले तर काय असावं, ह्याच्यावरतीच असतील. साधारण
मला वाटतं आपण अर्धा किंवा 40 मिनिटाचं सेशन म्हणतो, तर ते साधारण 10 ते 15 सेशन्स माझे होते. कारण सेल्स रिकव्हरी हा जो पार्ट असतो किंवा सेल्स मॅनेजमेंट हा जो पार्ट असतो, त्याला मला ट्रेनर म्हणून जेव्हा बोलवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मी जेव्हा ट्रेनिंग देतो, तर तो कमीत कमी कॉम्पॅक्ट 6-12 तासाचा एक प्रोग्राम असतो फॉर द मॅनेजर्स हु आर ऑलरेडी सेल्स, हु हॅव बीन ऑलरेडी सेल्स एक्झिक्युटिव्ह. फ्रेशर लोकांसाठी तो कमीत कमी 6x4 दिवसाचा व्हायला लागतो. आणि जेव्हा सेल्स मॅनेजमेंट हा विषय मला कॉलेजेसमध्ये घ्यायला बोलवतात, तेव्हा मला 50 तास दिले जातात. 50 तास एवढं महत्व आहे, लक्षात घ्या, MBA कॉलेजेसला आणि BBA कॉलेजेसला सेल्स मॅनेजमेंट वरती देण्याचं. सो माय डिअर फ्रेंड्स, हा असाच गप्पा आपण मारत राहू. आजच्या माझ्या टॉपिकमध्ये कुणाला काही आवडलं नसेल किंवा काही शंका असतील किंवा कुणाला ह्याच्याशी रिलेट करता येत असेल, तर सगळ्यांनी बोलावं. माझं प्रोत्साहन लीलाताई, सुधीरजी आणि शारदाताई वाढवतच आहेत. मध्ये मध्ये छान छान स्माइलीज, मानचे फुलं मला देऊन, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी थांबतो आता आणि मला वाटतं येस, ओव्हर टू यू लीलाताई. हा, तर आता हा जे मुद्दे होते ना सर, हे मुद्दे तर मला खूपच इम्पॉर्टंट वाटले, खूप छान वाटले. फक्त याच्यामध्ये एक कन्सर्न मला असा वाटला की जो तुम्ही म्हटलात की जर आपण 45 दिवसांपेक्षा जास्त जर आपण क्रेडिट देणार आहोत, तर त्यातला प्रत्येकाने काहीतरी व्याज आकारलं गेलं पाहिजे. तर इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा असा वाटला की जर एखादा नवउद्योजक असेल आणि त्याला त्याचा बिझनेस नुकताच मार्केटमध्ये न्यायचा आहे, तर अशा उद्योजकांना जे जुने जे कस्टमर आहेत, तर ते मुळात ते लवकर लगेच उभं करणार नाही. आणि त्या केसमध्ये अशी टर्म्स अँड कंडिशन जर टाकली, तर असं होऊ शकतं की तुझ्या प्रोडक्टलाच आम्ही अजूनपर्यंत ओळखत नाही आणि तू क्रेडिट पिरियडवर इतकं काही मागतो आहे, असं कदाचित क्रिएट होऊ शकतं. तर त्याऐवजी जर नऊ उद्योजक कोणी असेल, तर त्यांनी सुरुवातीला कॅश अँड कॅरीच करावं, ऍडव्हान्स मध्येच करावं, आणि एक 2 ते 3 सायकल ज्यावेळेस त्या व्यक्तीबरोबर सेट होऊन जातील आणि आपल्याला त्यांच्याविषयी, जसं आपण बिझनेस बडी म्हणतो, आपल्याला कळून जाईल की हे व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, काय, आणि मग त्याच्यानंतर क्रेडिट देण्याचा निर्णय किंवा त्याच्यासोबत बाकीच्या अटी शर्ती ज्या आपल्याला मांडायच्या आहे त्याचा निर्णय व्हावा, हे फक्त मला ऍड करायचं होतं. दॅट्स इट. बरोबर आहे. युज्युअल पद्धत हीच असते नॉर्मली जेव्हा कोणी मार्केटमध्ये नवीन उतरतं तेव्हा, किंवा सुरुवातीला 1-2-3 ट्रान्झॅक्शन आपण कॅश मध्ये करूयात आणि नंतर मग क्रेडिट पिरियड एदर कॅश क्रेडिट मध्ये, म्हणजे बाबा तुला 1 महिन्याचं लिमिट सेट करून देतो, त्या पिरियड मध्ये तू पैसे मला देत राहा, असं करूयात आणि मग मे बी तुझ्या पद्धतीने क्रेडिट सेट करूयात असं म्हणतात. बट मी सांगू का तुम्हाला, म्हणजे जे जेन्युइन बिझनेसमॅन असतात, ज्यांना लॉंग टर्म बिझनेस करायचा असतो, ते लोक ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे ध्यान देत नाही. जो जेन्युइन कस्टमर असतो ना, त्याला हे मी जे बोलतोय ते पटतं की बाबा तुला मी 3 महिन्याचं क्रेडिट देतोय ना, तर माझा रेट हा असेल. तुला तू जर आत्ता कॅश देतोय तर हे घे, 4%, 3%, 2% सीडी घेऊन तू करून टाक. तर तिन्ही प्रकारचे बिझनेसेस चालतात, तिन्ही प्रकारे रिकव्हरी येते, 4ही प्रकारे येते. रादर ऍडव्हान्स सेल पण चालू झालेला आहे. सो मे बी मी माझ्या ह्या पीपीटी मध्ये ऍडव्हान्स सेल्स रिकव्हरी हा विषय मांडलेला नव्हता, तो तुम्ही सर्वांनी चर्चेला, आणि तो माझ्या मते आपल्या ह्या पीपीटी मध्ये आपण इन्क्लूडच करून टाकूयात. म्हणजे जेव्हा केव्हा आपण सेशन करू तो ऍडव्हान्स रिकव्हरीचा पण विषय आपण त्याच्यामध्ये मांडू. सो ह्या गप्पांमधून एक नक्की मी तुम्हाला सांगू शकतो की 4ही प्रकारचे बिझनेसेस चुकीचे नाहीये. 4ही प्रकारचे बिझनेसेस कुठल्या ना कुठल्या स्टेजला प्रत्येक बिझनेसमनला, 4ही प्रकार सेल्समनला करावेच लागतात. सो नेव्हरदलेस, आणि इट इज ऑल अबाउट जेन्युइन कस्टमर्स. जो कस्टमर दगा देणाराच असतो तो दगा देणारच असतो. सो आपण का नाही आपल्या टर्म्स वरती दगा खावा. त्याला आता प्रोटेक्शन पण मिळालेलं आहे. इफ यू आर लायसनिंग युअर सेल्फ वेल, जीएसटी, MSME सर्टिफिकेशन वगैरे करून घेत असेल, तर तुम्हाला सरकार प्रोटेक्शन देते. सो आय गेस पॉइंट ऍड करून घेतला सर. हा, पॉइंट ऍड करून घेतला लगेच. Yes. Wow, great. Thank you. So that was amazing. This is all from my side today. I guess this was very lovely session altogether. Thank you very much for contributing. Thank you so much. Omkar sir, everybody. आणि over to you, Leelatai, for the next point. थँक्यू. अजून कोणाला शेअर करायचं, कारण सरांनी खूप महत्वाचे मुद्दे, म्हणजे सेल्स जेव्हा पूर्ण होतोय त्याच्यानंतर ऍक्च्युअली
पैसे येणे, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला इन्कम येणे, हे एकदम महत्वाच्या मुद्द्यावर सरांनी हात टाकलेला आहे. येस ओमकारजी बोला. Businessmen proficiently today believe that sales is never complete without recovery. If there is no 100%. recovery, that sales is not completed. Every 100%. salesman is taught, at least माझ्या ट्रेनिंग मध्ये तर मी हे बोलतोच की सेल्स इज नेव्हर कम्प्लीट विदाउट गेटिंग पेमेंट. तुझा सेल्स तेव्हाच कम्प्लीट होतो जेव्हा तुला पेमेंट्स. माझ्या सेल्स मॅनेजर्सच्या, सेल्स एक्झिक्युटिव्हच्या अपॉइंटमेंट लेटर मध्ये सुद्धा हे लिहिलेलं असतं की जरी तुम्ही कंपनी सोडली तरी तुम्ही केलेल्या सेल्सची जर रिकव्हरी झालेली नसेल तर तुम्ही लायबल आहात की तुम्ही ज्या कुठल्या कंपनीमध्ये असाल ते पण एक स्टिप्युलेटेड पिरियड मध्ये तुम्ही ती रिकव्हरी कंपनीला आणून देणार आहे, नाही तर तो दंड तुम्हाला आकारला जाईल. सो सेल्स इज नेव्हर कम्प्लीट विदाउट द पेमेंट्स ऑर द रिकव्हरी. आपण त्याला पेमेंट्स नाव देऊयात, हे जास्त योग्य राहील मला वाटतं पुढच्या वेळेला, कारण रिकव्हरीचे 2 भाग असतात तर ते दोन्ही भाग कन्सिडर केले जातात. ऍक्च्युअली इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज, यू कन्सिडर इट. म्हणजे मराठीमध्ये खूप चांगली शब्दावली आहे, इंग्लिशमध्ये हे असं आहे बघा. रिकव्हरी म्हणजे दोन्ही प्रकारची रिकव्हरी. रिकव्हरी इज ते घेतलेलं आणि रिकव्हरी इज काहीतरी क्रॅशेस झाला आणि त्याच्यातून बाहेर पडणं, ह्याला पण रिकव्हरी म्हणतात. पेशंट रिकव्हरी आपण म्हणतो तसं. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओमकार तुम्ही हँड रेज केला. येस बोला ओमकार. हॅलो सर, माझं मटेरियल शक्यतो महाराष्ट्राच्या बाहेर जास्त जातं, तर मग मला त्याच्यासाठी बिफोर पेमेंट एकच ऑप्शन आहे. गुड गुड, चांगलं आहे. काय परत प्रश्न आहे. सॉरी, मी बाईक गाडीमध्ये आहे ना, तर मी जरा डिस्ट्रॅक्ट झालो. बोला, काय म्हणताय, परत सांगा. सर म्हटलं आमचं प्रोडक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जास्त जातं, तर आम्हाला बिफोर पेमेंट घेणं हे काळजीपूर्वक आहे. नाही, योग्य आहे ना. बघा, जिथे जिथे ऍडव्हान्स पेमेंट मिळतंय, त्याला मोनोपोली ऑफ बिझनेस म्हणतात. आणि मोनोपोली बिझनेस करणारा माणूस हा सगळ्यात चोख माणूस असतो. त्यामुळं व्हेरेवर यू रिक्वायर ऍडव्हान्स पेमेंट और यू आर गेटिंग ऍडव्हान्स पेमेंट, यू शुड नॉट पुश इट की बाबा मी क्रेडिट देईल आणि मार्केट खराब करूच नका. जे मार्केट ऍडव्हान्स मध्ये चाललेलं आहे किंवा कॅश मध्ये चाललेलं आहे, माझी रिक्वेस्ट आहे त्या उद्योजकांना, त्या मोठ्या मोठ्या धनिकांना की ज्यांच्याकडे पैसे खूप पडून असतात आणि ते चांगल्या व्यवसायाचे माती करतात बाय गिव्हिंग क्रेडिट्स. आता तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे. ऍक्च्युली काय आहे की घाणठाण म्हणजे जे नॉन बँकिंग लोन ट्रान्झॅक्शन ज्याला आपण म्हणतो, त्याचे लायसन्सेस आता देणं रद्द करत आलेले आहेत, जवळजवळ नाहीसे झालेले आहेत. आयदर यू हॅव टू फॉर्म अ क्रेडिट सोसायटी और बँक और some sort of credit association you have to form and that has to be registered with the government, तरच तुम्हाला व्याजावरती पैसे देण्याचा धंदा करता येतो. तर हे ज्यांच्याकडे व्याजावरती पैसे द्यायला पैसे होते आणि त्यांना ते देता येत नाही आहेत ना, ते लोक बिझनेसेस मध्ये गुंतवत आहेत जेणेकरून त्यातून रिकव्हरी होईल. सो क्रेडिट इज ऑलवेज ऑन पर्सेंटेज ओनली. लेट मी टेल यू दिस. क्रेडिटला एक छोटा पर्सेंटेज 2 किंवा 3% महिना एवढा पर्सेंटेज आजकाल लावलाच जातो. कारण कॅशला जर 3% 4% डिस्काउंट देतोय, दॅट मीन्स तुम्ही जर क्रेडिटमध्ये माल घेताय तो फुल रेटने घेताय, तर दॅट मीन्स यू हॅव बीन चार्ज दॅट 4% फॉर 2 months. समजून घ्या, आलं लक्षात. सो चारही प्रकारचे बिझनेसेस आर ओके. आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू की चारही प्रकारच्या बिझनेसेस मध्ये काळजी काय घ्यायची. नो बिझनेस इज बॅड. एव्हरी बिझनेस विच अर्न्स मनी इज गुड बाय एनी मीन्स. फक्त ते गुड मनी कसा येऊ शकतो किंवा गुड मनी हा प्रॉफिट कसा होऊ शकतो, हा आपला आत्ताचा मुद्दा मला वाटतं थोडा जास्त हायलाइट करावा असा वाटला मला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि याचबरोबर आपण आपलं बिझनेस प्रेझेंटेशन सुरू करूया. ओमकार, तुम्ही तुमचा माईक ऑन करू शकता आणि व्हिडिओ ऑन करू शकता. आजचे आपले बिझनेस प्रेझेंटेशन आहेत मिस्टर ओमकार गाडगीळ. त्यांचा आरोग्यवर्धिनी अमृततुल्य असा चहा मसालाचा बिझनेस आहे. ते आपल्या स्वतःच्या व्यवसायाविषयी आपल्याला माहिती सांगतील आणि त्यांची जी व्यवसायाची संकल्पना आहे, त्यांची एक खूप छान USP आहे त्यांच्या बिझनेसची, ती USP पण ते आपल्यासोबत शेअर करतील. ओमकार, अनम्यूट करा आणि माईक ऑन केलं तुम्ही.
तर नक्की. ओंकार, तुमचं ऍज अ बिझनेस प्रेझेंटर म्हणून आजच्या अक्षरमानव व्यापार विभागाच्या सेल्स गप्पा या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचं नाव, तुमच्या व्यवसायाचं नाव आणि किती वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करताय. धन्यवाद मॅम माझा इंट्रो करून दिल्याबद्दल. तरी पण मी माझा इंट्रो परत एकदा करून देतो. माझं नाव ओमकार गाडगीळ, राहणार नाशिक. तर बेसिकली आम्ही चहा मसाल्यामध्ये काम करतो. तर त्याच्यामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग बेसिसमध्ये काम करतो. तर आम्ही प्रीमिक्स तयार करतो. तर ते आम्ही अमृततुल्यवाल्यांना देतो. तर आमची खासियत अशी आहे का आम्ही फ्रँचायझी बेस देतो प्रत्येकाला, पण त्याची आम्ही रॉयल्टी वगैरे काही घेत नाही. फ्रँचायझीचे आपण कोणतेही शुल्क पण घेत नाही. तर ती आपण शुल्क माफ केलेली आहे सगळ्यांना. तर आम्हाला नवीन नवीन कस्टमर जेव्हा जॉईन होतात तर तेव्हा त्यांना बिझनेस करायला सोपा जातो आमचा बिझनेस, कारण की त्यांना कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. त्यांना फक्त रॉ मसाल्याचेच पैसे द्यायचे. तर आपण त्यांना प्रशिक्षण पण देतो कसे बनवायचं, काय करायचं. तर मग त्याच्यामध्ये नवीन नवीन उद्योजक ऍड होत आहे आम्हाला आणि ते चांगले प्रॉफिटेबल आहे. तर हाच बढिया. बिझनेस आता स्टेट लेवलला चालू आहे. त्याच्यात ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, बोला बोला ओंकार. तर त्याच्यामध्ये अक्षर मानवता हे नाव मी फक्त अनुभवलं होतं, तर ते ऐकलं होतं सॉरी. तर ते आज अनुभवता आलं आणि सरांकडून टेकअवेज भेटलेत काही. तर ते मी शक्यतो अप्लाय करायचा प्रयत्न करेलच. गुड गुड, व्हेरी गुड ओंकार. आणि तुमचा बिझनेस आतापर्यंत किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवला. आमचा बिझनेस आतापर्यंत 35 आमचे कस्टमर्स आहेत. अच्छा. त्याच्यापैकी 15 हे नाशिकचे आहेत आणि 20 हे ऑल इंडिया आहेत. अरे वा, ओके गुड. म्हणजे तरी महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही मगाशी जेव्हा बोललात पोहोचले, तर तो किती म्हणजे काय प्रोसिजर आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पुणे इथून जर एखादी ऑर्डर आली आहे, ते इच्छुक आहेत तुमच्याकडनं प्रोडक्ट घेण्यासाठी, ओके. तर त्यांना कोणकोणते कॉस्ट बेअर करावी लागते त्याच्यामध्ये. आपण बेसिकली सगळ्यात पहिले त्यांना आपण सॅम्पल पाठवतो. ओके ते सॅम्पल टेस्ट करता आपल्या प्रोसिजरनुसार. आपण त्यांना एक रेशो दिलेला आहे दुधाचा आणि पाण्याचा. ओके ते दूध पाणी घेता आणि आपलं मसाला त्याच्यात टाकून देता प्रीमिक्स. ओके तर मग तो 7-8 मिनिटानंतर तो होतो. तेव्हा ते तिथे टेस्ट घेता. त्यांना ती टेस्ट आवडते ना आम्हाला ते ऑर्डर देतात. तर आम्ही मग तसे ऑर्डर देत राहतो. बढिया बढिया. येस, सुधीरजी, तुम्ही हँड रेज केला होता, काय बोलणार हा, तुम्ही. मी विचारणार होतो त्यांना. तुम्हीच तो प्रश्न म्हणजे विचारून घेतला माझ्या आधीच की पुण्याच्या दृष्टीनं. तर त्या दृष्टीने काय करता येईल तर त्याबद्दल थोडंसं त्यांनी सांगितलं तर बरं होईल. म्हणजे पुण्यात तुमचा चांगला व्यवसाय वाढीचा एक मार्ग इथे ओपन होऊ शकतो, त्या दृष्टीने विचारायचं. करेक्ट करेक्ट. ओके, सो तुम्हाला उत्तर मिळालंय अजून की अजून काही हवं याच्यातनं माहिती. नाही, त्याच्याकडनं म्हणजे याबद्दल उत्तर अपेक्षित आहे की पुढे इकडे त्यांचा विस्तार जर करायचा असेल तर त्यांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल. काय सपोर्ट तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ओंकार. तर पुण्यामध्ये जर समजा सुधीरजी पुण्याचे आहेत, बरोबर आहे, तर ते तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी जर पुण्यामधून हेल्प करणार असतील तुम्हाला, तर तुम्हाला नक्की कुठली मदत त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. त्यांना त्यांच्याकडे रिक्वायरमेंट असेल कोणाला उद्योजक व्हायची तर ती आम्ही पूर्ण करू शकतो. ओके चालेल. ओके, येस, आपण कॉन्टॅक्ट नंबर शेअर करूया आणि तुमचा नंबर शेअर करून द्या म्हणजे जेणेकरून आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल. येस ओंकार सर, तुम्ही इथे जो मेसेज बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाईप करा. तोपर्यंत मी परेशजींना विनंती करते, सर तुम्ही हँड रेज केलेला आहे, प्लीज तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नाही, नुसतं नाव टाईप आणि हे नको करू तू. प्रामुख्याने ते बोल जोरात की आरोग्यवर्धिनी चहा साठी मोफत फ्रँचायझी दिल्या जात आहेत. ह्याचं मोफत प्रशिक्षण दिलं जाईल. ह्या बिझनेस प्लॅन बरोबर बरं का ओंकार, यू नीड टू ऑल्सो कन्सिडर द इनिशियल इन्व्हेस्टमेंट विच युअर फ्रँचाईज पार्टनर इज गोइंग टू डू. तू नुसतं हे बोलून चालणार नाहीये की मी माझ्याकडनं प्रशिक्षण आणि चहाचा मसाला रेडीमेड फ्री देतोय म्हणून.
लक्षात घे की चहाची टपरी टाकायला सुद्धा आज जर समजा ह्याचं लायसन्स घ्यायचं असेल, हॉकरचं लायसन्स घ्यायचं असेल किंवा FSSAIचं लायसन्स घ्यायचं असेल, तर तो सर्व खर्च मला असं वाटतं की तू तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये तुझ्या बिझनेस पीपलला मांडावा. 6 महिन्याचं भाडं असेल, कारण पहिल्याच महिन्यात तू चहाची टपरी टाकली किंवा चहाचं दुकान टाकलं, आरोग्यवर्धिनी नावाने जरी टाकलं, तरी दॅट इज नॉट गोइंग टू बी सक्सेसफुल. त्याला एक वेटिंग पिरियड थोडा काही ना काही असणार आहे. ते त्याच्या बरोबरीला मला असं वाटतं की आय गेस आय डोंट नो वेदर यू हॅव मिस्ड इट, यू माइट बी डुईंग इट. लोकेशन कुठलं असावं ह्या आरोग्यवर्धिनी चहा विकण्यासाठी, कुठे नेमकं विकलं जाऊ शकतं, कॅन्टीन कुठं सेटअप करायला पाहिजे, आणि USP वरती जोर देण्यासाठी तू कुठल्या प्रकारचं ब्रँडिंग त्याला देतोय. म्हणजे फलक, की आरोग्यवर्धिनी चहा वेगळा कसा आहे, माझ्या आरोग्यवर्धिनी चहामध्ये एवढ्या प्रकारचे मसाले आहेत, ह्याची सायंटिफिकली आरोग्याला, आरोग्यवर्धिनी नाव जर तू दिलेलं आहे तर सायंटिफिकली आरोग्याला काय मदत मिळते, ह्याचं जर तू एकंदरीत टोटल विश्लेषण केलं. आणि आजकाल सगळीकडे बरं का पाट्यांचे प्रकार वाढलेले आहेत. द मोर इन्फॉर्मेटिव्ह युअर बिझनेस इज, द मोर सायंटिफिक युअर बिझनेस इज, द मोर बिग इट गोज. चहाचा जमाना आहेच आहे. येवले चहानी सिद्ध केल्यानंतर त्याच्यानंतर बरेचसे चहाचे रिटेल स्टोर्स प्रामुख्याने चहामध्ये उतरलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपलं वेगळेपण काय, त्याचे तोटे बोलायला सुरुवात करा. अच्छा. चहा कसा प्यावा ह्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करा, असं माझं तुला सांगण्याचं मत असेल. की म्हणजे डिफरंट प्रोव्हिन्सेस मध्ये डिफरंट प्रकारचा चहा प्यायला लागतो. आणि सॉरी मी थोडा बोलतो कारण चहा हा माझाही आवडीचा विषय आहे एक, आणि दुसरं चहा ह्या बिझनेस वरती अक्षर मानवसाठी मी ऑलरेडी काम केलेलं आहे. आमची संकल्पना व्यापार विभागाची होती की चेन बिझनेसेस मध्ये सगळ्यात पहिले यावा तो अक्षर मानव चहा. आणि मला वाटतं मी जवळजवळ ह्याच्यावरती 10 तास बोललो होतो, सुजित दादा म्हणा किंवा इतर सर्व पदाधिकारी होते, आणि मी त्यांना म्हटलं होतं की बिझनेस सेट करत असताना काय डिफिकल्टीज येतील. तर ते डिफिकल्टीज पण प्रामुख्याने, सी इट इज नॉट अबाउट युअर बिझनेस इज सक्सेसफुल वेन यू हॅव सोल्ड द प्रोडक्ट. नाही, असं नाही होत. लॉंग टर्म व्हिजन ठेवून जेव्हा चालतो आपण, येवलेंची आता बघ स्टॅग्नन्सी आलेली आहे किंवा बऱ्याचशा फ्रँचायझीज ज्या आल्या ना, ते डायनामिक नसल्यामुळे किंवा सायंटिफिक नसल्यामुळे, अप्रोच त्यांचा चुकीचा असल्यामुळे. चहाचा धंदा हा चुकीचा नाहीये, पण चहाचा धंदा अनइथिकली करणं हा चुकीचा आहे, हे पण सांगणं गरजेचं आहे. म्हणजे देर आर सम प्रोव्हिन्सेस, फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो की सायंटिफिकली प्रोव्हन आहे की प्रत्येक प्रोव्हिन्स मध्ये आपण जसा उकळून त्याच्यामध्ये दूध टाकून परत उकळून जो चहा करतो तो तसा सिद्ध होत नाही की तो तसा चालतो. नागपूरमध्ये जर अशा प्रकारचा चहा पिला तर उष्णता वाढू शकते, बिकॉज देअर द टेम्परेचर इज ऑलरेडी हाय. इज सेट टू बी अ ब्रेन स्टिम्युलंट. त्याच्या बरोबरीला तू जे मसाले टाकतोय त्याचे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट सांगता आले पाहिजे आपल्याला. सो वेन्स यू स्टार्ट डुईंग दॅट ना, त्याच्याने धंदा कमी होईल का? अजिबात नाही, त्याच्याने धंदा वाढेल. पीपल विल स्टार्ट लुकिंग ॲट टी ॲज अ मोर सायंटिफिक ड्रिंक देन ॲज अ जस्ट ते काय जे काही पाट्या लागलेल्या असतात. मी तर अजिबात त्याला म्हणजे वेळेला चहा लागतो वगैरे वगैरे. अरे दादा, चहा इज अ हेल्थ प्रोडक्ट. Why don't you understand that it is a brain stimulator? Why don't you understand that त्यांनी भूक मरते? Why don't you understand that it has to be drunk in a special way? याच्यावरती थोडा रिसर्च कर मे बी ओमकार. तू केलाही असशील माझ्या मते, मसाल्यांवरती जसा केलेला तसा चहावरतीही केलेला असशील. आणि प्रकार आहेत, चहाच्या पत्तीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसे टी कमिंग फ्रॉम आसाम is having different scientific quality than coming from मुन्नार, that is केरला. हैदराबाद मधून सुद्धा चहा येतो जो मुन्नार मध्ये मॅन्युफॅक्चर केला जातो. आज मी आता म्हैसूर मधून चाललेलो आहे. देर आर सर्टन प्रोव्हिन्सेस इन कर्नाटका हु आर प्रोड्युसिंग टी. चहा ही आपल्याला ब्रिटिशरांची देय आहे. आपल्याला चहा चहा म्हणून माहिती नव्हता. काश्मीरला कावा म्हणून म्हणतात चहाला. चहाची पत्ती तिथून सुरुवात झाली ऍक्च्युली, आणि नंतर ती इतर ठिकाणी इतकी फेमस झाली आहे. तर त्यांना सायंटिफिकली कसे देता येईल हे जर तू बोलायला सुरुवात करणार असेल तर मला मते अक्षर मानव व्यापार विभाग तुला अख्ख्या
महाराष्ट्रभरात त्याला काय वेगळं काही असेल तर मी पदाधिकाऱ्यांशी बोलतो थोडं. आमचं ऍक्च्युली काय असतं की इफ अक्षर मानव हॅज टू टेक सम ब्रँड इन देअर अम्ब्रेला ना, तर ते एक छोटं आमचं हे असतं की आमचं नाव लावा त्याला. तर सर अक्षर मानव आरोग्यवर्धिनी चहा नावाने जर तुझे सेंटर्स उघडणार असतील तर आम्ही इमिजिएटली तुझा धंदा कसा तयार करायचा ह्याच्याबद्दल एंडोर्समेंट द्यायला सुरुवात करू. चालेल सर, आपण काम करू शकतो. महाराष्ट्रभर तुझे आता 35 फ्रँचायझी आहेत ना, मी तुला असं टार्गेटच देतो की आपण परत एकदा बसू आणि व्हाय नॉट मेक इट विदिन नेक्स्ट 3 years 350. वाव. फार सोपं आहे आणि 350 इज अ व्हेरी स्मॉल नंबर. 365 आपण म्हणूयात. एक वर्षाचं रोज एक फ्रँचायझी तुला ऑर्डर देते किंवा असं काहीतरी करते, असं काहीतरी टार्गेट का नाही करावं. आमच्या विनोदजींनी 365चं ध्येय घेतलेलं आहे. 365 पीपल ला रोजगार निर्माण करून द्या. तू रोजगार निर्मितीचं काम करतोय. सायंटिफिकली चहा हे एक सोशल एंटरप्राइज म्हणून काम करतोय, म्हणजे एक चांगलं पदार्थ मार्केटला देतोय. सो यू मस्ट डू इट व्हेरी एफिशियंटली अँड व्हेरी सायंटिफिकली. लेट मी टेल यू, इफ यू डू दॅट आणि अक्षर मानवच्या ज्या काही छोट्या अटी आहेत त्या जर तुला ऍड करायच्या झाल्या तर आय विल पर्सनली की तुझा हा जो चहा आरोग्यवर्धिनी चहा आहे, अक्षर मानव आरोग्यवर्धिनी चहा म्हणून जर फेमस करता आला तर खूप मोठा पायंडा आम्ही व्यापार विभाग म्हणून तुझा उचलू आणि काही पैसे घ्यायचे नाही आम्हाला. तुला वाटलं तर डोनेशन दे पुढे फंड्स मध्ये. काही म्हणजे तसं काही आग्रह नाहीये. म्हणजे आम्ही तुला एक व्यावसायिक म्हणून, एक सायंटिफिक व्यापारी म्हणून तुला मदत करू. दॅट्स ऑल फ्रॉम माय. सर, मी एक गोष्ट मेन्शन करायची विसरलो. आपण जो मसाला देतो ना, तर आपण असं काही सांगत नाही का तुम्ही आमचंच नाव वापरा. तर मार्केटेड बाय आम्ही राहतो आणि त्यांच्या दुकानाचं नाव राहतं. ओके. मॅन्युफॅक्चर बाय तुम्ही आणि मार्केटिंग. ते तुझा लॉस आहे, लक्षात घे. मग तू ट्रेडर झालास. तू ओके. ऍक्च्युली नाव देणं फार गरजेचं राहतं. इफ यू आर सेईंग आता त्याचं ट्रेडमार्क वगैरे कसं करायचं ह्याचंही पुढे बघ. जर आता एका चांगल्या उंचीवरती बिझनेस पोहोचला असेल तर इमिजिएटली ट्रेडमार्क वगैरे साठी अप्लाय कर. किंवा तू जे काही मिक्सचर केलेलं आहे त्या मिक्सचरचं पेटेंट किंवा मिक्सचरचं प्रोसेस पेटेंट असं काही जर तुला घेता आलं तर ते बघ. सी, ही इन्व्हेस्टमेंट वाया जाणार नाही तुझी. हो सर, ट्रेडमार्क वर काम चालू आहे, पण आरोग्यवर्धिनी नावाला ऑलरेडी भेटत 2-3 नाही. फ्रँचायझी चेन बघितल्यात मी आरोग्यवर्धिनी नावाने. आरोग्यवर्धिनी गुळाचा चहा, आरोग्यवर्धिनी. तर ठीक आहे, नाव बदलायला थोडंफार लागलं इकडे तिकडे तर काही फरक पडत नाही. पण ते म्हणजे आत्ताच कमी फ्रँचायझी आहेत तर आपल्याला ते चेंज पण करता येईल. बट जर तुझा मसाला एवढा हिट असेल तर माझ्या मते मसाल्याच्या प्रोसेस पेटेंट करायचं बघ. चहाचं प्रोसेस पेटेंट करायचं बघ. कुठेतरी तिथे त्याला पेटेंट कसं टाकता येईल. तुला रिलेटेड माणसांना कनेक्ट नसेल करता येत तर सुधीरजींना सांग. मी किंवा लीलाताईंची संपर्क साध, त्यांना सांग. मी तुला संपर्क देतो की ह्याच्यातून म्हणजे ह्याच्यात काय लॉयर लागतो एक आणि एक तिथं फॉर्म कसे भरायचे काय भरायचे हे लागतो आणि त्याची काय फीज असेल ती लागते. फार कमी आहे. प्रोप्रायटरी वाल्यांना ट्रेडमार्क साठी तर 10,000 रुपयेच फी आहे 10 वर्षांसाठी एका प्रोडक्टला. आणि पेटेंटला सुद्धा असं काही फार मोठा खर्च येत नाही जर तुझं खरंच प्रोडक्ट युनिक असेल. आणि त्याच्या मधला एक पर्याय आहे, नॉट ओनली पेटेंट बट प्रोसेस पेटेंट. प्रोसेस ओके. पेटेंट की माझी जी प्रोसेस आहे ती आधी कुणीच केलेली नाहीये ह्याचं सिद्धता देत. ठीक आहे. म्हणजे ब्रँड जर करायचं असेल ना ओमकार, सी ट्रेडिंग तर कुणी पण करतं. मला वाटतं ब्रँड जर करायचं असेल ना यू शुड कन्सिडर दिस थिंग्स इमिजिएटली. ओके सर. थँक्यू परेशजी, थँक्यू व्हेरी मच. आय एम प्राऊड ऑफ यू ओंकार. ओंकार सरांसोबत विषयी अजून एक माहिती तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल. E3 ग्रुपमध्ये मी ओंकार सरांची बडी आहे आमच्या ग्रुपमध्ये आणि खूप प्राऊड फील होतंय ओंकार सर आज तुमचं प्रेझेंटेशन आणि त्याच्यावर मिळणारी ही इतकी मोठी कौतुकाची थाप. तर मला खूप आनंद होतोय तुमच्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी आमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. अँड आय एम शुअर की लवकरात लवकर परेशजी सोबत सुधीर देशमुख सरांसोबत कनेक्ट होऊन ब्रँड बना देंगे बॉस. थँक्यू सो मच. थँक्यू. सुधीरजी, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. ओके. अतिशय चांगली आपली चर्चा झालेली आहे. मी ओमकारजींना एवढा कॉन्फिडन्स देऊ शकतो
की तुम्ही तुमच्या आता ही जे काही हा जो काही प्रवेश एका मोठ्या कुटुंबामध्ये झालेला आहे अक्षर मानवचा, त्याच्यातून तुमची उत्तरोत्तर प्रगती जी आहे ती भविष्यात होत जाणार आहे. आपण आता ऑलमोस्ट आपल्या कार्यक्रमाच्या जवळपास शेवटाकडे चाललेलो आहे. मला आत्ताच आपल्या ज्यांना आपण समीक्षक म्हणून बोलवलं होतं, थोडं त्यांना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे त्यांनी आता मला थोड्यापूर्वी मेसेज केला असं अडचण येते आहे. होपफुली ते नेक्स्ट वीकला आपल्याकडे उपलब्ध राहणार आहेत. तर आपल्याकडे आता अजून वेळ आहे आपल्या कार्यक्रम अजून संपायला. तसं ऍक्च्युली 1.5 तासाचा वेळ असतो आपला, पण आपला गेल्या काही दिवसापासून कंटिन्यू 2 तास कार्यक्रम चालतो, त्यामुळे आपण आता त्याची वेळ जी ती अधिकृतच आपण 2 तास करून टाकलेली आहे 8 ते 10ची. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे. कोणाला आणखीन काही या संदर्भात आपले मत व्यक्त करायचे असेल, काही सेल्स रिकव्हरी परिस्थितीने सांगितली किंवा दिला त्यांनी जे काही विषय मांडले, परेश सरांनी हात वर केला. बोला सर. वेळ असेल तर मला व्यापार विभागामध्ये सर्वांना आमंत्रण द्यायला आवडतं. व्यापार अड्डा हो हो दर बरोबर. महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरला पाहिजे. व्यापार अड्ड्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला जे काही मदतीचं, तुमच्या व्यवसायामध्ये जे काही अडचणीचं किंवा तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीचं जे काही असेल ते तुम्ही एकमेकांशी बोला. तो सगळा मटेरियल माझ्याकडे येतोच आहे. तो सगळ्या मटेरियलचा आम्ही ड्राफ्ट पण करतो आहे. आणि जसं मी म्हणतो की रादर दॅन सेईंग व्हॉट इज हाऊ टू बिकम सक्सेसफुल, नवीन पिढीला उद्योजक तर व्हायचंच आहे. आता मी आग्रहाने म्हणतोय की शाळेच्या करिक्युलम मध्ये एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट या विषयावरती बोललं गेलं पाहिजे, रादर देन कशी नोकरी लागावी या विषयापेक्षा. तर त्याच्याच बरोबरीला मी असं पण म्हणतोय की आता एंटरप्रेन्योर्स येत आहेत, बिझनेसमन येत आहेत, व्यापारी येत आहेत, त्यांच्या चुका होऊ नये म्हणून तुम्ही मार्गदर्शक व्हा. तुमच्या चुकांना वाचा फोडा. तुम्हाला निनावी त्या चुका सांगायच्या असतील तरी चालतील, तर आम्ही त्या निनावी पण होईना ड्राफ्ट करू. आपल्या येणाऱ्या भावी पिढीला त्या चुकांच्या किंवा तुम्ही त्याच्यावरती मात जर केली असेल एखाद्या प्रकारे, तर तेही आमच्याशी बोला. ते आम्ही ड्राफ्ट करू आणि येणाऱ्या पिढीला ह्याचा क्रायसिस मॅनेजमेंट साठी उपयोग होईल. तर सक्सेसफुल होणारे खूप सारे बिझनेसमन बोलत आहेत. मला असं आत्ता प्रामुख्याने वाटतं आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक मला वाटतं शो मध्ये बोलतो की चुका कशा होऊ नये हे इम्पॉर्टंट असतं. मी कायम माझ्या सेशनच्या पूर्वी 2-3 रेफरन्सेस तरी घेतो की ह्याच्यामध्ये झालेल्या काय चुका आहेत या टॉपिकच्या रिलेटेड. 2-3 तर खूप कमी बोललो मी, बऱ्याच वेळेला त्या 10-15 पण असतात. आता आज रिकव्हरी बद्दल बोलत असताना मला माहिती आहे की कॅश सेल्स मध्ये सुद्धा काही लोक बुडालेली आहेत. कारण कॅश सेलच्या रेसमध्ये 5 किंवा 10% जास्त मार्जिन देऊन किंवा सीडी देऊन, कॅश डिस्काउंट देऊन कशी लोक बुडालेली आहेत हे सुद्धा माहिती आहे मला. सो त्या रेसमध्ये सुद्धा नाही जायचंय तुम्हाला. तुम्हाला तुमचा व्यवसाय हा प्लॅन्ड पद्धतीने करता आला पाहिजे आणि त्या प्लॅनिंग मध्ये चुका काय होऊ नये. मला बोक्या सातबंडे ही सिरियल खूप आवडायची. तिच्या कंटिन्युएशन मध्ये 2 वाक्य त्यांनी फक्त बदलले होते. एक, जेव्हा छोटा असतो तेव्हा त्याला राग येत असतो, त्याला उत्सुकता असते मोठं होण्याची. त्यावेळेला तो म्हणत असतो कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला, हिरो व्हायचा आहे मला. आणि जेव्हा तो टीनेज मध्ये येतो, खरी गरज बरं का टीनेज मध्ये असते फॉर आवर किड, चाइल्ड. आणि आपला धंदा हा आपलं चाइल्डच असतो कायम, असं मी समजतो. तर त्या पद्धतीने पण तो धंदा काय म्हणत असतो, कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगू नका मला. अरे बाबा, त्याच वेळेला तुला खरी गरज आहे. सी, making business, starting business is now very easy with the facilities given by the government, by the credit societies, credit people, and the investors which are available in the market. But sustaining business and making it successful is very tough these days because there is a lot of competition. आणि माझा तर सब्जेक्टच ब्रँडिंग आहे ज्या वेळेला मी काही बोलायला जातो तेव्हा. तर त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की सर्वांनी, तुम्ही जे कोणी मला ऐकताय आत्ता, पुढे यायला पाहिजे. आपल्या व्यापार अड्ड्याला भेटा, आम्हाला वैयक्तिक मेसेज करा, ग्रुपवरती मेसेज करा की ह्या केस स्टडीज टाका.
ह्याची चर्चा आपल्याही ग्रुपवर, व्यापार अक्षरमानव व्यापार ग्रुपवरती चालू करा. ओमकार सारखा एक चर्चेचा विषय आहे की आज त्यांनी व्यवसाय सुरू केला तर आहे, पण त्याला जे काही ध्येय गाठायचं आहे त्याच्यासाठी त्याला कशी मदत करता येईल ह्याच्याबद्दल चर्चेला वाचा फोडा. फक्त सेल्स गप्पामध्ये नको तर व्यापारी ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप हे माध्यम मोठं आहे, आपलं व्यापार अड्डा हे माध्यम मोठं करा, भेटा एकमेकांना. बऱ्याच वेळेला शब्दामध्ये जे मांडता येत नाही ते समोरासमोर आल्यावर फेस टू फेस जास्त चांगल्या प्रभावीपणे बोलता येतं. तुमच्या बिझनेस बडीज तुम्हाला तिथे मिळतील व्यापार अड्ड्यामध्ये. तर प्रत्येकाने एक जबाबदारी घ्या की कमीत कमी आपले बिझनेस बडीज बरोबर महिन्यातून एक मीटिंग करा आणि त्याला अक्षरमानव अड्डा नाव द्या, काही प्रॉब्लेम नाहीये मला. कारण खर्च मी तुम्हाला सांगतानाच सांगतो की 20 किंवा 50 रुपयापेक्षा जास्त करू नका. ते 20 किंवा 50 रुपये का खर्च करायचे, कारण त्याची सिरियसनेस यावी. आणि मग पुढे शेवट मी म्हणतोय की एका छताखाली आपण आपल्या व्यवसायाचे बरेचसे गोष्टी एकत्र कसे करता येतील ह्याच्याबद्दल काम सुरू केलेलं आहे. तर आता सोशल मीडिया मार्केटिंग आणि PR हे कसं जास्त प्रमाणात करता येईल यासाठी विचार ऑलरेडी सुरू केलेला आहे. सुधीर देशमुख सरांनी एक वर्कशॉप घ्यायला सुरुवात केलेली आहे दर महिन्याला फ्री ऑफ कॉस्ट, की सोशल मीडियाचा आपल्या धंद्यामध्ये कसा वापर होऊ शकतो आणि त्यांच्या PRच्या परिस्थिती कशा बदलतायत, कसा प्रिंट मीडियावरनं आता PR हा डिजिटल मीडियावरती चाललेला आहे. हे सगळ्याच नॉलेज घ्याच आणि त्याचबरोबरीला ते तुम्हाला जर जमत नसेल तर ते एका छताखाली कसं करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा पुढे या. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी सांगा की यस आम्ही सोशल मीडिया मार्केटिंग एकत्र करू इच्छितो. कारण एकाला 10,000 लागतील तर 100 लोकांना 10,000 × 100 असे एवढे नाही लागणारे 10 लाख रुपये. तुम्ही लक्षात घ्या, आपल्या अक्षरमानव मधलेच बरेचसे असे व्यावसायिक आहेत की जे आपल्याला रास्त दराने हे सगळं एकत्र जर करायचं असेल, एकाच पद्धतीने जर करायचं असेल तर करून द्यायला तयार आहेत. आपल्याकडे तशी यंत्रणा उभी राहिलेली आहे आणि तसं आपण अजून लोकही जोडतो आहोत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे माणूसबळ तयार होतं. लीलाताईंचं आपल्याच मागच्या सेल्स गप्पा मी युट्यूब वरती ऐकल्यानंतर फार कौतुक वाटलं की आपल्याकडे नाशिकमध्ये ऑलरेडी सोशल मीडिया मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस घेणाऱ्या कुणी व्यक्ती आपल्याशी जुडू पाहत आहे. त्यांच्याकडनं ट्रेन होऊन येणारी मुलं ही आपली भांडवल आहे. त्यांना संधी देऊन आपण एकत्र कुटुंब पद्धतीने आपल्या व्यवसायाला कमी खर्चात सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वरती नेऊयात. आपला PR ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती करूयात. तर एकत्र येणं हे काळाची गरज. यात अक्षरमानव व्यापार विभागामध्ये सामील आहात, ग्रुपवरती आहात, तर आपल्या अडचणी मांडणं ही काळाची गरज. तरी आपल्या नसतील तर कुणाच्या दुसऱ्याच्या अडचणी पाहिलेल्या असतील तर ते सुद्धा मांडा. असं होतं, हे कुणी डिलीट करणार नाही ह्याची ग्वाही माझ्याकडनं घ्या. काहीही मांडा. एनी सिली थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द जनरेशन टू कम, माय डिअर फ्रेंड्स इन बिझनेस. आणि ती सिली थिंगचं रेकॉर्ड होऊन द्या, इतिहासात नोंद होऊन द्या. इतिहास हा शिकवणारा व्हायला पाहिजे. आपल्या पिढीला आता एंटरप्रेन्युअर व्हा असं म्हणायला लागणार नाहीये. ती एंटरप्रेन्युअर म्हणूनच बाहेर पडणार. त्यांना आपण चुका करण्यापासून वाचवणं ही आपली कर्तव्य आहेत. आता बस माझ्याकडनं इतकंच. थँक्यू. नाही, अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलीत सर. आणि या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. एक यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. बऱ्याच व्यावसायिकांच्या मनामध्ये खूप साठलेलं असते, फक्त त्यांना ते व्यक्त होता येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आणखीन त्यांची घुसमट जी काही होते तर ती या माध्यमातून कमी होईल आणि यशाचा खऱ्या अर्थानं एक चांगला राजमार्ग या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून सापडेल असं मला वाटते. माझी विनंती आहे की अजून कोणी जर आजच्या सेल्स गप्पा संदर्भात जर बोलू इच्छित असेल तर त्यांनी कृपया अनम्यूट करून शॉर्ट मध्ये आपली जी काही भूमिका आहे त्या या ठिकाणी मांडायला हरकत नाही. लीलाताईंनी हात वर केलेला आहे. लीलाताई बोला, आपण मग नंतर आपण बाकी कोणाला बोलायचं असेल तर त्यांचं पण मत त्याच्यामध्ये घेऊया. मला एवढंच म्हणायचं होतं की सुवर्णाताई बरेच दिवस आपल्या सेल्स गप्पा अटेंड करतायत. आजच्या कार्यक्रमाची समीक्षा सुवर्णाताईंनी केली तरी मला असं वाटतं चांगलं राहील. चालेल चालेल चालेल, सर्वांचं अनुमोदन आहे. काही नाही. जी सुवर्णाताई.
कार्यक्रमाचा बापरे समीक्षा ताई, कोणी केली? समीक्षा वगैरे तर फार अवघड आहे. पण मी सांगते, कारण हे सगळं चाललं तेव्हाच हा विचार माझ्या मनात आला होता की फक्त समीक्षक नाही म्हणून आयोजकांनी नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण प्रेक्षकाला कार्यक्रम कसा दिसतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ना, स्टेजवरल्यांपेक्षा. तर अतिशय सुंदर आहे. परेश सर मागच्या वेळेला नव्हते आणि तरी पण त्यांनी पाहिलं मागच्या वेळेला. जे मी मला वाटतं 1-2 प्रश्न मी विचारले होते की नेमकं काय स्वरूप आहे या त्यांच्या कोर्सेसचं आणि काय काय जॉब अवेलेबिलिटी आहे तेही ते आठवतं मला सगळं मागच्या वेळेतही. तुमचं करावं तेवढं कौतुक तुम्ही. इन 4 लोक पण कार्यक्रम आयोजित करण्यापासून ते पूर्णत्वाला नेईपर्यंत सेकंदाला शब्दातून तुमच्या सगळ्यांची आस्था आणि त्यातून काहीतरी एक सुदृढ खूप छान समाज असा घडावा. त्यातून बिझनेस ही फारच अवघड गोष्ट आहे तसं पाहायला गेलं तर. चालेल ताई, धन्यवाद. तुम्ही म्हणजे मला अजूनही अवघडच. नाही, हरकत नाही. थँक्यू मॅम, तुम्ही जे बोललात ते खूप प्रेरणादायी होतं. आणि समीक्षेमध्ये हे पण अपेक्षित असतं, जर एखादा मुद्दा तुम्हाला आवडला नसेल, पटला नसेल, तर आपलीच माणसं आहेत सगळी, तर तुम्ही ते पण मांडू शकता. वक्त्यांकडनं काही राहिलं असेल, बोलायचं चुकलं असेल किंवा एखाद्या मुद्द्याशी अग्री नसाल ते तर तुम्ही बोलू शकता. आणि जे चांगलं आहे ते तर आपलीच लोक आहेत, सांगतातच नेहमी की छानच आहे सगळं. कोणाला अजून काही जर व्यक्त व्हायचं असेल, आपल्या याच्यामध्ये सलीम शेख सर आहेत, सचिन देवकाते सर आहेत, अजून बाकीचे आहेत. कोणाला जर बोलायचं असेल तर ते थोडक्यात बोलू, आपला मुद्दा जो आहे तो मांडू शकतात, आपली भूमिका जी आहे ती मांडू शकतात अनम्यूट करून. सलीम शेख बोला सर, तुम्ही हँड रेस केलाय. नमस्कार सगळ्यांना. महत्वाचं ऍक्च्युली मी 4-5 एपिसोड नव्हतो रमजानला, ओके. पण एक गोष्ट आहे, परेश सरांचं अभिनंदन करतो मी की ते एखाद्या मुद्द्याला हात घातला की ते बरोबर ते जे सांगतात ते सगळं व्यवसायामध्ये आपल्याला अनुभव आलेला असतो आणि तोच मुद्दा तिथे येत असतो. त्यामुळे परेश सरांचं पहिल्यांदा मी खूप आभार मानेल. कोणताही बिझनेस असो, तो सेलचा असो, सर्व्हिसचा असो, कोणताही असो, त्याच्यामध्ये जो रिकव्हरीचा प्रश्न येतो तो असतोच. आता मी पण एखाद्याला एखादी गोष्ट रिपेअर करून दिल्यानंतर तो वेळेवर पैसे नाही दिले त्याने किंवा तो घेऊन गेला, युज केलं, 2 महिन्यानंतर त्याने सांगितलं की माझं खराब झालंय, तो पैसे दिलेलेच नसतात, बरोबर आहे. पण युज करून गेल्यानंतर तो ते पैसे देतच नाही, ते बुडून जातात, बरोबर आहे. तर हा प्रकार पण खूप होतो सर्व्हिसमध्ये. महत्वाचं काय आहे की कोणतीही गोष्ट घेतल्यानंतर इलेक्ट्रॉनिक जूड तुम्ही युज केल्यानंतर ती खराब होणारच आहे, बरोबर आहे. पण त्यांनी पहिलीच पैसे दिलेले नसतात आणि त्याच्यानंतर जेव्हा ते खराब येऊन येतं तेव्हा तो मागचा तर विचार नाही करत, तो पुढचा रिपेअर करून सर्व्हिस देणं तर आहेच मला तिथे, बरोबर. पण दिल्यानंतर सुद्धा पैसे परत ते मागचे पैसे डुबतात आणि हे पण वेळ लावतात. 1 महिना द्या आम्हाला, 15 दिवस वापरून बघू द्या, बरोबर आहे. हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. सेल्स तर कसं आहे, एकदा सेल केलं की नंतर वॉरंटी असते कंपनीची वगैरे वगैरे, हा प्रकार होतो, बरोबर आहे. पण सर्व्हिसमध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर. मला असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की एखाद्याला क्रेडिट दिलं कधी कोणत्याही गोष्टीमध्ये, सेल्समध्ये असो सर्व्हिसमध्ये, आणि त्याचे पैसे द्यायची इच्छा असली तर तो देतो, नाही इच्छा असली का तो दुसरीकडे पळतो. मग त्यामुळे त्याला क्रेडिट द्यावा का नाही द्यावा, आणि दिल्यानंतर ठीक आहे माणसाला, आता मी सर्वसाधारणतः एवढ्या वर्षापासून करतोय बिझनेस, आता माझे 6 महिन्यापासून 30,000 रुपये अडकलेले, 90,000चं मटेरियल दिलं होतं. पण त्या व्यक्तीला मी एवढ्या वर्षापासून 10 वर्ष 15 वर्षापासून सर्व्हिस देतोय, त्याच्याकडून मला प्रत्येक वेळेस पैसे भेटत होते. ह्या वेळेस त्याने 6 महिने लावून टाकले. आता त्याला मी अरे बाबा, जसं सरांनी मला सांगितलं ती गोष्ट कळली. बिझनेस करताना हा विचार नाही करावा लागतो की त्याने मागच्या वेळेस व्यवस्थित केलं. कधी कधी गुंड पद्धतीने पण काढता येत नाही पैसे. आपल्याला गोड बोलून किंवा त्याला हे दाखवून सुद्धा की बाबा ठीक आहे, मी तुला तुझी अडचण समजून घेतोय, पण मला तू दे, पैसे लागतात. शेवटी प्रत्येक बिझनेसला पैसे लागतातच, बरोबर आहे. अशा पद्धतीने अनुभव आलाय. एक अनुभव हा माझा मी शेअर केला तुमच्याकडे सर्व्हिस बद्दल. नाही, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला, बरोबर आहे. व्यवसाय करताना अनेक प्रकारच्या ज्या अडचणी येत असतात
त्या अडचणींपैकीच हा एक सुद्धा प्रकार असतो. अजून कोणाला जर बोलायचं असेल तर कृपया त्यांनी अनम्यूट करून ते. परेश सरांना काही मी जे सांगितलं त्याबद्दल बोलायचं आहे. नाही, अगदी योग्य आहे सलीमजी. बर का, हे असं होतं व्यवसायामध्ये. ह्याच्यात काय थोडा छोटा भाग काय असतो की एखाद्या वेळेला जर आपल्याला इंट्युशन असं येत असेल की नाही धंदा करायचा आहे ना, तर नाही केलेला चांगला. आपल्या अटी शर्ती ह्या परखड असाव्यात. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर मला असं वाटतं की एस्पेशली इलेक्ट्रॉनिक्स कॅश जर नसेल ना, तर कारण गॅरंटी किसी की नाही है, जर असं विषय असेल. आणि हा तुमचा मुद्दा मी कायम म्हणत असतो की इलेक्ट्रॉनिक्स गुड्स तर कधीच उधारीवरती देऊ नये. ते चांगला प्रकार आलेला आहे एक की क्रेडिट कार्ड वरती पैसे द्या, तुम्ही तुमचे हप्ते फेडत बसा, किंवा फायनान्स कंपन्या आलेल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स जग आता कॅश वरती चाललेलं आहे. देर इज नो समथिंग कॉल्ड क्रेडिट इन इलेक्ट्रॉनिक्स नाव डेज, बिकॉज देर इज नो ड्युरेबिलिटी. हा, जिथे ड्युरेबिलिटीचा प्रश्न नाहीये तिथे आता रिप्लेसमेंट देणं हा एक पर्याय असू शकतो. किंवा ठीक आहे, त्याने 3 महिन्यात वापरलं आहे पण पैसे दिलेले नाहीये, त्याला आपण असं म्हणूयात की पैसे न देणं हा पर्याय नाहीये राजा. तुला मी ही रिप्लेसमेंट देतो, कंपनीकडनं मला मिळणारच आहे. आणि कंपनीकडनं जर मिळणार नसेल तर मात्र अजिबात उधारीचा धंदा करू नये. येस सर. The goods which do not have expiry or return, the goods which have expiry or no return policy किंवा ड्युरेबिलिटी जर नाही, त्याची गॅरंटी वॉरंटी जर काही नाही, तर त्या गुड्सला कधीही क्रेडिटचा बिझनेस करू नये. कॅश क्रेडिट कॅन बी अ सिम्पल थिंग विच दे कॅन ऑप्ट फॉर. आणि खूप साऱ्या कंपन्या अशा आलेल्या आहेत. काही छोटेखानी डॉक्युमेंटेशन प्रोप्रायटरशिपचे जरी केले ना, तरी फायनान्स कंपन्या आपल्याला त्याचं हे करून देतात. ते मग तुम्ही तो पर्याय द्या त्यांना की तुमच्याकडे आता कॅश नाहीये ना, ठीक आहे, काय 2,000, 5,000, 10,000ची वस्तू असते, कधी कधी नसते एखाद्याकडे, तर तुम्ही हे करा. छोटेखानी काय त्यांना 500 रुपये, 1000 रुपये एक्स्ट्रा लागतात, किंवा तेही नाही, आजकाल 100 रुपयात फक्त 100 रुपये फीस घेऊन सुद्धा काही कॅश क्रेडिट सोसायटीज आहेत ज्या ग्राहकांना कॅश क्रेडिट उपलब्ध करून देत आहेत. आपल्याला मात्र ते कॅश होऊन जातं, ग्राहकांसाठी ते क्रेडिट होऊन जातं किंवा EMI होऊन जातो. येस सर, थँक्यू. ओके, आपली आता वेळ जवळपास संपत आलेली आहे. 9:55च्या आसपास आपली झालेल्या शेवटचे 5 मिनिट आपल्याकडे आहेत. तर आपण, मला असं वाटतं आता आपण कार्यक्रमाचा समारोप करायला काही हरकत नाही. चर्चा अत्यंत छान झालेली आहे. अनेक मुद्दे समोर आले, अनेक अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, व्यवसायातल्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या व्यवसाय म्हणजे गोष्टी छोट्या आहेत पण व्यवसाय मोठा करू शकतात आपल्या, अशा गोष्टी आपल्या समोर आल्या, जे की आपल्या प्रत्येक कार्यक्रमाचं ते एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आणि आपली ही जी यात्रा आहे, हा जो प्रवास आहे आपला सेल्स गप्पाचा, हा निरंतर असाच आपला सुरू राहणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला ज्या ज्या लोकांचं सहकार्य मिळत असतं त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करणं हे आपलं एक कर्तव्य आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्याला व्यावसायिक मार्गदर्शन लीलाताई सोनवणे आणि परेश गांधी सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. त्यांची म्हणजे मार्गदर्शन करण्याचा हा एक निरंतर त्यांचा प्रवाह आहे. त्या प्रवाहामध्ये आपण नेहमी वाहत असतो आणि त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान, आपल्याला व्यावसायिक ज्ञान त्या माध्यमातून मिळत असतं. त्यामुळे लीलाताई आणि परेश सर दोघांचंही मनापासून धन्यवाद. या उपक्रमासाठी नेहमीच आम्हाला पडद्यामागे राहून सहकार्य करत असतात ते बर्वे सर आहेत, त्यांचेही मनापासून आभार. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे म्हणजे PPT तयार करणे, प्रोग्राम तयार करणे, हे सगळ्या गोष्टीसाठी जे कोणी आम्हाला मदत करत असतात त्या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण कार्यक्रमाला आलात, वेळात वेळ काढून इथं हजर राहिलात. आपले अनुभव जे आहेत चांगले असतील, म्हणजे गोड असतील, कडू असतील, कसे असतील, परंतु आपले जे अनुभव आहेत ते आपण या ठिकाणी शेअर केले. आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या शेअर केल्या आणि एक अत्यंत सशक्त अशा प्रकारचं आदान प्रदान आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही सगळी शिदोरी जी आहे, हे सगळं गाठोडं जे आहे, आपण आपल्या व्यवसायामध्ये नंतर त्याचा उपयोग करतो आणि त्यातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतं. त्यासाठीच हा सेल्स गप्पा आपला कार्यक्रम आहे आणि ही यात्रा अशीच आपली निरंतरपणे आपली सुरू राहणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजचा हा जो सेल्स गप्पाचा कार्यक्रम आहे, हा आपण आता याचा समारोप करूया अशी मी सर्वांना विनंती करतो. अगदी शेवटच्या अर्धा 1 मिनिट राहिलेला आहे. लीलाताई किंवा परेश सर यांना
जर काही शेवटी व्यक्त व्हायचं असेल हो, तर एक महत्वाचं बोलायचं राहिलं, हे सगळं कार्यक्रमाचं एवढं सुंदर निवेदन करणारे सुधीरजी देशमुख यांचे मनापासून आभार. कारण दरवेळेस तुम्ही सगळ्यांचं कौतुक करता, सगळ्यांचे आभार मानतात, पण तुमचा आभार मानायचं राहून जातं. पण प्रत्येक कार्यक्रम जणू काही एखादी ओळ मोती ओवावा ना एखाद्या माळेमध्ये तसा असतो. आणि पूर्ण कार्यक्रम म्हणजे त्याच्या प्रस्तावनेपासून मध्ये 2 स्पीकर आहेत, मग एक बिझनेस प्रेझेंटेशन आहे, मग नंतर समीक्षा आहे, मग त्याच्यानंतर समारोप आहे. हे सगळे मणी हे तुम्ही तुमच्या निवेदनाने याच्यामध्ये ओवतात. धन्यवाद. मला आज तुमच्यासाठी एक वाक्य सांगायचं आहे. ते वाक्य मला आठवलंय की ऐसा कभी मत समझो कि हम अकेले हैं, ऐसा कभी मत समझो कि हम अकेले हैं, हमेशा यही समझना हम अकेले ही काफी है. वाह वाह वाह, बढ़िया बढ़िया. So thank you so much, Sudhirji. Thank you so much for your cooperation. Omkar sir, I'm really proud of you today as my buddy. Thank you so much. आणि अक्षर मानूच्या या व्यासपीठाचं, व्यापार विभागाचं, या विभागाचं आणि परेशजींच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या सगळ्या उपक्रमाचे मी मनापासून आभार मानते. सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानते. शारदाताई, सुवर्णाताई, सलीम सर आहेत, सचिन देवकते सर आहेत, बर्वेजी आहेत आणि बाकीचे पण आपले जे रेग्युलर ऐकणारे जे श्रोते असतात. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्याने ना आम्हाला सगळ्यांना एक विशिष्ट एनर्जी येते आणि आम्ही नवीन नवीन विषय शोधून काढतो पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. सलीमजी, तुम्हाला आज ईदच्या मनापासून शुभेच्छा. सेलिब्रेट करा. आम्ही सगळे भेटल्यानंतर सगळ्यांपर्यंत शिरखुर्मा पोहोचवा म्हणजे आम्हाला ईद नक्की एक प्रोग्राम ठेवू त्याच्यामध्ये. येस, व्यापार अड्ड्याला ठेवूया आपण. नाशिकचेच आहेत सलीमजी, तर तुम्ही मिस करणार आहात. परेशजी आणि सुधीरजी, सुवर्णाताई पण आम्ही करणार इकडे पार्टी. चला, थँक्यू सो मच एव्हरीवन. सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय. बाय. थँक्यू.